आणि लागवड प्रचंड वाढलेली आहे. शेतकरी त्याच्यामध्ये आशा जाईल की म्हणालो तसं कोरडवाहू फळपीक आहे, वातावरणाला जे काही वातावरण बदलतं त्याला सक्षमपणे काटकपणे उभं राहणार हे फळपीक आहे अशी धारणा झाली शेतकऱ्याची आणि तो त्याच्यामध्ये गुंतला. आणि आज पाहतो मी बरेच शेतकऱ्यांना किफायतशीर फळपीक म्हणून पुढे आले. म्हणजे हे जे सीताफळ आहे आता हे जसं नारळाला आपण ट्री ऑफ हेवन म्हणत होतो, कल्पवृक्ष म्हणत होतो. ट्री ऑफ हेवन म्हणजे कल्पवृक्ष त्या नारळाच्या झाडाला म्हणतो. आता तसं त्याची व्याख्या बदलून आपल्याला सीताफळाला कल्पवृक्ष म्हणायची वेळ आली. कारण का हे हमखास उत्पन्न देणारं फळपीक आहे. अति म्हणजे कमीत कमी आपण खर्चामध्ये काही ना काही आपल्याला उत्पन्न देणार आहे. वातावरण बदलू द्या, पाऊस पाण्याचंही मागे पुढे होऊ द्या, पण हमखास आपल्या हाती काही ना काही देणारं फळपीक आहे. आता तुमच्याकडे लागवड मोठ्या प्रमाणात मी पाहतो ना आहे ती गोल्डनची झाली जास्त लागवड. आणि ते एक काळीचं खरंच जेव्हा काय असतं की संशोधनामध्ये जेव्हा शेतकरी गुंतलेला असतो, शास्त्रज्ञ गुंतलेला असतो, तेव्हा संशोधित वाण असं निर्माण करायचं असतं आपल्याला की आहे त्या प्रस्तावित वाणापेक्षा त्याच्यामध्ये गुणधर्म सरस असले पाहिजे. मग कोणते गुणधर्म असले पाहिजे त्याच्यामध्ये? सीताफळामध्ये प्रामुख्याने गराचं प्रमाण जास्त पाहिजे आपल्याला. पहिला असते गराचं प्रमाण जास्त असणे, वजन जास्त असलं म्हणजे गर नक्कीच जास्त असतो. बियांचं प्रमाण कमी पाहिजे, साखरेचं प्रमाण जास्त पाहिजे आणि TSS त्याला घनद्रव्य पदार्थ म्हणतो, टोटल सोल्युबल सॉलिड्स, हे जर चांगलं असेल, जितकं TSS हाय असेल टोटल सॉल्युबल सॉलिड्स म्हणतो आपण, तितकं मूल्यवर्धन करायला आपल्याला सुलभ जातं किंवा त्याच्यापासून उपपदार्थ बनवले जातात. हे वैशिष्ट्य असतं. हे सीताफळामधले हे गुणवैशिष्ट्य आढळून असे सापडले तर आपल्याला नवीन वाण विकसित करायला चालना मिळते पुढे. मग हळूहळू शेतकऱ्याने सुद्धा NMK शेतकऱ्याची व्हरायटी आहे, बालानगरमधून NMK कडे वळा लागतो. तर हे वाण त्यांनी कसं निर्मित केलं त्याच्या फील्डवर जाऊन आलो मी. म्हणजे कसपटेने जे गोल्डन सीताफळ काढलं आणि ते लोकप्रिय पण झालं. तर त्यांनी काय केलं होतं ते मूळ आमचं जे अंगारू विद्यापीठ आहे आता तेलंगणा झालं ते, तिथे सीताफळाच्या जवळपास 25-27 प्रजाती होत्या. त्या सगळ्या प्रजाती त्यांनी 5-5 आणून आपल्या बागेत लावल्या. बागेत लावल्यानंतर सीताफळामध्ये काय क्रॉस पॉलिनेशन आहे, म्हणजे कीटकांच्या माध्यमातून नर आणि मादी फुल वेगळे असतात, पॉलिनेशन होतं आणि त्याला फ्रूट सेटिंग होऊन नवीन फळ आकाराला येतं. तुम्ही जर 100-200 झाडे वेगवेगळ्या प्रजातीचे लावलात, जर तुम्हाला जमलं हँड पॉलिनेशन, काही टेक्निकली शेतकरी सक्षम असतात, आपण कापसामध्ये केलं तसं पॉलिनेशन करत होतो, तसं सीताफळामध्ये पॉलिनेशन घडवलं त्यांनी आणि वाण त्याचा नवीन तयार झाला, तो गोल्डन आला पाहिजे. मग हे मटेरियल कुठं होतं? ऑलरेडीच अंगारू विद्यापीठात होतं. जसं आमच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च बेंगलोरला आहे, तिथे सीताफळावर संशोधन चालतं. त्यांनी सुद्धा आर्कासान व्हरायटी काढली, ह्याच्यापेक्षाही चांगली आणखी, म्हणजे NMK गोल्डन जे तुम्ही म्हणता ना त्याच्यापेक्षाही सरस वाण म्हणजे आर्कासान आहे. तर आर्कासान जास्त लोकांमध्ये लोकप्रियता न पावण्याचं कारण आहे की मी म्हणालो तुम्हाला ते क्रॉस पॉलिनेशन आहे, की त्याला हँड पॉलिनेशन करावं लागतं. त्याच्या प्रत्येक नर आणि मादी फुल स्वतंत्र येतं. तुम्ही जोपर्यंत त्याला पॉलिनेशन करत नाही तोपर्यंत त्याला फ्रूट सेटिंग होत नाही. आणि मग एका झाडाला 50, 60, 75 जर आपल्याला फळधारणा घ्यायची असेल तर तेवढा मिनिमम खर्च आहेच आपल्याला. म्हणजे ते स्त्री मजूर लावणं किंवा पुरुष मजूर लावणं, ते सकाळी 6ला पोलन्स काढणं, ते डस्टिंग करणं, 6 ते 8च्या दरम्यान किंवा संध्याकाळी 5:30च्या नंतर जेव्हा तापमान कमी होतं 5:30 ते 6:30च्या आसपास. ही टेक्निक आहे त्याच्यामधली, ही शेतकरी अंगीकारायला तयार नाही. त्याचं कारण काय की तिथे मजूरच मिळत नाही असे आपली म्हणणं असतं किंवा शेतकरी ओरड असते. मग हे त्याला कोण करत बसलं हँड पॉलिनेशन? कॉस्ट होतं ना, कॉस्ट वाढत जाते त्याची. म्हणून ते वाण जे आहे प्रामुख्याने थोडं मागे पडलं की मनुष्यबळ उपलब्धता, त्याचं टेक्निक अवलंब करण्याचं वगैरे. पण त्याचं गुण वैशिष्ट्य काय की त्याच्यामध्ये बिया फार कमी निघतात, जे की आपल्याला गरजेचं आहे अत्यंत. म्हणजे त्याच्यामध्ये पाहिला तुम्ही 12-13च्या हाताच बिया निघतात फक्त, पण त्याला हँड पॉलिनेशन करावं लागतं. गोल्डन मध्ये बियांचं प्रमाण पण आहे, कारण तो जो ज्याने गोल्डन काढलं कसपटेंनी, म्हणजे वाण मी म्हणलं तुम्हाला की हे गुण वैशिष्ट्य त्याच्यामध्ये एक गुण तो विसरला पाहिला कसपटे. साखर पाहिली, TSS पाहिलं, पल्प पाहिलं त्यानं, पण वाण विकसित करता असताना ते रोगप्रतिकारक शक्ती असलेलं वाण पाहिजे. जेव्हा कोणत्याही विद्यापीठे व्हरायटी काढतात, संशोधक व्हरायटी काढतात, तर त्याच्यामध्ये तो एक गुणधर्म असतं त्याच्यात की त्याच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती टिकली पाहिजे. आता हे गोल्डन वाण सुरुवातीला 4-5 वर्षामध्ये काही फारशी ओरड नव्हती त्याची, हा वाण सक्षम होता. पण हळूहळू काय होतं की कोणत्या म्हणजे एखाद्या फळपिकामध्ये ससेप्टिबिलिटी म्हणजे की त्याच्यामध्ये कीड रोग येण्याचं प्रमाण वाढतं हळूहळू, म्हणजे तिची रोगप्रतिकार शक्ती कमी व्हायला लागते. हे गुण न तपासल्यामुळं आपल्याला पुढे त्याचे सामना करावा लागला. म्हणजे आपल्याला काही प्रश्न भेडसावले, जसं की आता शेतकरी म्हणतो त्याच्यामध्ये मॅगॉट्स तयार होतात, आळ्या वगैरे आपल्याला आता पाहता येईल, त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दाखवतो मला.
असे काही ज्वलंत प्रश्न त्याच्यामध्ये उभे राहिल्यामुळे अलीकडच्या कालखंडामध्ये सीताफळाच्या लागवडीवर परिणाम झाला. कारण आम्ही ज्या प्रमाणामध्ये रोपं बनवतो, सुरुवातीच्या कालखंडामध्ये आम्ही जवळपास दरवर्षी 15 लाख 20 लाखाचे रिसिप्ट मिळत होतो गव्हर्नमेंटमध्ये राहून. कारण शेतकऱ्यांची मागणी असते की विद्यापीठाने वाण विकसित करावे आणि प्रसारित करावे. विद्यापीठाने वाण केलेले, विकसित केलेले आणि प्रसारित केले ते जास्त काळ टिकतात. जसं नांदेड 44 कापूस असेल, जसं तुरीचं वाण असेल आपलं, आता हे बदनापूरमधून तूर प्रसिद्ध आहे, हरभरा प्रसिद्ध आहे. तर इथे काय असतं, स्वार्थ नसतो कोणताही. या संशोधनामध्ये विद्यापीठाचा स्वार्थ नसतो, ही शेतकऱ्याची सेवा असते. मग आम्ही जेव्हा शेतकऱ्याच्या शेतात जातो तेव्हा शेतकरी त्रस्त दिसतात आम्हाला. मग मी प्रत्येक शेतकऱ्याला आश्वस्त केलं की तुम्ही घाबरून जाऊ नका, आपल्याला सीताफळाचा डाळिंब करायचा नाहीये. म्हणजे ठीक आहे, आता समस्या आलेली आहे, आपल्याला त्याच्यातून मार्ग काढायचा. मी तशाही शेतकऱ्यांना सांगितलं की बागा हलवू नका सीताफळाच्या, आहेत जपा, जो पण फायदा होतो कमवून घ्या. शेतकऱ्यांना सांगितलं पुन्हा की ह्या बागा आपण रिज्युनेशन म्हणतो त्याला आपण, म्हणजे त्याची पुनर्निर्मिती करणं. मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका, तुम्हाला ज्यावेळेस वाटेल की आपलं उत्पन्न घटलंय, याची डिमांड नाही मार्केटमध्ये, समस्या खूप गंभीर झालेली आहे, अशा वेळेस विद्यापीठ म्हणून आम्ही तुमच्या दारामध्ये येऊ, तुम्हाला टेक्नॉलॉजी सांगू. तर मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगितलं, त्या ज्या ज्या भागामध्ये फिरलो, हे सीताफळ तुम्हाला नकोसं वाटलं की अर्धा फूट आपण कट करा म्हणलं, नवीन फुटवे येतील, माझ्याकडे या म्हणलं, विद्यापीठात या, माझ्याकडे काड्यात म्हणलं आमच्या धारू सहाच्या, तुम्हाला काड्या शासकीय दराने 2 रुपये 3 रुपये आहेत. आणि तुमच्या भागामध्ये माळी आहेत, भरपूर माळी आहेत, या भागामध्ये मोसंबीची कलम बनणारे ट्रेंड माळी आहेत. त्याचं तुम्ही मग नवीन पद्धतीने ग्राफ्टिंग करून आपला जो जुना वाण आहे नेमके त्याला रिप्लेस करता येत आपल्याला. मग धारू 6 असेल, माझं नवीन वाण येणार आहे गोदावरी, त्याचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला पुढे. म्हणजे आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये सीताफळ वाया जाऊ द्यायचं नाहीये, कारण हे फळ इतकं महत्वाचं आहे. निवड लागवड करून चालणार नाही, जशाला आपल्याला लागवडीत थांबणार, लागवड करणं आणि ती जशाला तशी टेबल पर्पज म्हणतो आपण, तशा पद्धतीने ते मार्केटमध्ये विकून इथपर्यंत आपली प्रगती थांबली नाही पाहिजे. खरी प्रगती कुठे शेतकऱ्याची मूल्यवर्धनामध्ये आहे. मार्केटमध्ये आहे म्हणजे असं विकून आपल्याला फारसा नफा कोणत्याही फळपिकातून आलेला नाहीये. जितकी आपण व्हॅल्यू ऍडिशन करू, आपण त्याला अभिवृद्धी करू आपण त्याची, तितका नफा आपल्याला मिळायला लागतो. तुम्ही छोटे छोटे उदाहरण घ्या की लोक आता तुम्हाला जर पाहिलात तर सीताफळ काय 30 40 50 60 रुपये किलो विकतात. अर्ली मार्केटमध्ये आलं तर 70 100 रुपये भाव राहतो. तेच तुम्ही गर काढा, सीताफळाचा गर काढला तो 300 400 रुपये किलोने जातो. आईस्क्रीमच्या कंपनी वेटिंगवर आहेत, आपल्याला त्यांचा संपर्क नसतो. आपण ती एक मोहीम करणार आहोत भविष्यामध्ये विद्यापीठात म्हणून आपण पुढे येणार आहोत. आपण घेतलेला पण 300 400 रुपये किलोने जातो. आणि जे आईस्क्रीम तुम्ही घेता, सगळ्यात बाजारामध्ये कोणतं महागडं आईस्क्रीम आहे, ते सीताफळाचं आईस्क्रीम. तर ते आईस्क्रीम मध्ये जास्तीत जास्त 20 ते 25 ग्रॅम तुमचं सीताफळाचा पल्प असतो, ज्याला आपण 250 रुपये मोजतो. त्याच्यात किती असतं, 100-150 ग्रॅमचं आपण जो बॉक्स आणतो, फॅमिली पॅक आणतो ना आईस्क्रीम उन्हाळ्यामध्ये, मार्च एप्रिल मे मध्ये, तर त्याची किंमत बघा 25 ग्रॅमची, तो आपण 150-200 रुपये मोजतो, त्याला 200 पर्यंत मोजतो किंमत. म्हणजे ही चैन आहे, त्या चैन मध्ये आपल्याला कुठेतरी बसताला पाहिजे. म्हणून आपण काय केलं विद्यापीठाने, आता तुम्हाला बाकी लागवड तंत्रज्ञान हे सगळं माहित आहे, त्याच्यावर काही जास्त भर देणार नाही. आपल्याला वाणावर मी सांगितलं तुम्हाला, हे सगळे वाण जे आहेत आपल्याकडे, ही सगळी वाणं सगळी अत्यंत चांगली आहेत, कीड रोगाला बळी पडत नाही सहजासहजी, कारण हे डायरेक्ट सिलेक्शन आणलेली वाण आहेत. आता जे गोल्डन आलं ते हायब्रिडाइज होऊन आलेले, आर्कासान आलं ते हायब्रिडाइज होऊन आले. म्हणजे ह्याच्यात लिमिटेशन्स आहेत. जे नवीन वाण विकसित करायचं असेल आपल्याला, तुम्हाला मी काय माझ्याकडे वाण दाखवेल तर तुम्ही म्हणाल सर सीताफळात बिया आहेत ना, ही एक अडचण आहे आपल्यासमोर. मग सीताफळाच्या बिया सुद्धा आपल्याला खूप कमी करतायत, तसे वाण आहेत आपल्याकडे. पण आता सगळी आपल्याकडे जी उपलब्धता आहे, मनुष्यबळ असेल किंवा टेक्नॉलॉजी असेल, की मनुष्यबळ उपलब्ध आपल्याला थोडं प्रगती करायला अडचणी येऊ लागतात. नाही तर आपण बिनबियाचं सुद्धा सीताफळ काढू शकतो. माझ्याकडे जवळपास 23 वाण आहेत सीताफळाचे. तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुणवैशिष्ट्य आहेत. माझ्याकडला जो पॉन्ड ऍपल आहे सीताफळ, आता मी दाखवेन तुम्हाला फोटोग्राफमध्ये, तर पॉन्ड ऍपल म्हणजे सेम ऍपल सारखं आहे. आपण आता सीताफळाला डोळे पाहतो, प्रत्येक सीताफळाला डोळे असतात, त्या सीताफळाला अजिबात डोळे नाही. ते काय, जस्ट ऍपल. जे ऍपलला जसं वरी आपली कातडी असते समजा, आपण ती साल म्हणतो, तसं प्लेन सरफेस असतो. म्हणजे डोळे नाही आले म्हणजे एक भाग कमी झाला त्याचा, घराचं प्रमाण जास्त आलं. आणि त्या पॉन्ड ऍपल मध्ये फक्त 4च बिया आढळतात. किती, फक्त 4 बिया आहेत. त्याचे पानं जर तुम्ही पाहिलात तर आपल्या जांभूळ सारखे पाण्यात, जांभळीचं झाड पाहिलं, जांभूळ म्हणजे जांभळीचं त्याचं वैशिष्ट्य काय आहे की आता जे पाणी लागतं सीताफळाला त्याच्याही पेक्षा 50% पाणी कमी लागतं. म्हणजे बाष्पीभवन त्याच्यातून होतच नाही अजिबात. म्हणजे पॉन्ड ऍपलची जी पानं आहेत ती चकाकी आहे, त्या पानावर चकाकी असल्यामुळे काय होतं, जो ट्रान्सपिरेशनचा रेट आहे म्हणजे उन्हाळी हंगामामधला पर्टिक्युलरली, तो 50% आणखी कमी होतो. म्हणजे लागतं ते पाणी त्यापेक्षा कमी पाणी सीताफळाला लागू शकतं. आता तुम्ही म्हणाल सर हे वाण विकसित कसे करायचे, मग
जसं आपण बीटी टाकलं त्या कॉटनमध्ये, तसं त्या पॉन्ड ॲपलमध्ये जे जनुक आहेत, जीन्स आहेत, की ज्या जीन्समुळे त्याच्यामध्ये 4च सीड येतात त्याच्यामध्ये त्याला डोळे नाही आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये कोणता तरी जनुकी आहे, त्याच्यामध्ये जीन आहे की जे रेस्पॉन्सिबल आहे की त्याच्यामध्ये त्याला डोळे नाही आहेत, त्याच्यामध्ये बिया 4च आहेत, त्याच्या पानामध्ये बाष्पीभवन जास्त होत नाही. हे जे काही गुणवैशिष्ट्य आहेत हे आपल्याला काढावे लागतात. ते काढणं म्हणजे एक टेक्नॉलॉजी आहे, ज्याला आपण मार्कर ॲसिड ब्रीडिंग म्हणतो आमच्या भाषेमध्ये. मार्कर ॲसिड ब्रीडिंग म्हणजे मार्करच्या साहाय्याने ते जीन्स शोधणं, झाडामधले जीन्स शोधणं, जसं आपल्या पेशीमध्ये असतात तसे शोधणं हे खूप म्हणजे टेडियस काम आहे. त्याला म्हणजे अगदी वाहून घ्यावं लागतं असं म्हणू आपण त्याला. 3-4 वर्ष हाच प्रोग्राम आपल्याकडे अजेंडा असला पाहिजे. आणि एकेकाळी द्राक्षामध्ये सुद्धा बिया होत्या, पण चिमा साहेबांना काढलेल्या नवीन द्राक्ष, चिमा साहेब जे आपण म्हणतो ना त्या व्हरायटीला ह्याच्यामध्ये ग्रेप्समध्ये, त्या सगळ्या सीडलेस आल्या. तर त्या शास्त्रज्ञाचं योगदान आहे की सीडलेस ग्रेप्स आणण्यामध्ये. तसं सीताफळामध्ये ह्या पॉन्ड ॲपलचा जर उपयोग करू शकलो आपण, त्याचे मार्कर्स ॲसिड ब्रीडिंग मधून जर आपण ते जीन आयडेंटिफाय करू शकलो, जीन्स आयडेंटिफाय झाले आपल्याला, आणि ते जीन्स आपल्या झाडामध्ये टाकता आली, कारण ही प्रोसेस आहे, एका झाडातून घ्यायचे दुसऱ्या झाडात टाकायचे. याला कमीत कमी 3 ते 4 वर्ष अव्याहतपणे हाच प्रोग्राम करावा लागतो. कारण भाजीपाल्यामध्ये लवकर येतात जीन्स. कारण कसं आहे, यावर्षी टोमॅटो मी लावला या सीझनला खरीपला, तर रबीमध्ये पण टोमॅटो होतो माझा, समरमध्ये पण टोमॅटो होतो. सीताफळाचं तसं नाही आहे. ती फळ पिकामध्ये सगळ्यात टफ जॉब आहे, कारण सीताफळ एकदाच येतो वर्षातून, आणि त्याला फळधारणा पाहायला सुद्धा कालखंड लागतो. 3 वर्षाचा, 3ऱ्या वर्षापासून त्याला फळधारणा सुरू होते. म्हणजे फळ पिकांमध्ये जनुकीय बदल घडवून आणणे किंवा जीन ट्रान्सफर ह्याला खूप मोठा अवधी जातो. सोपं काम नाही ते, पण जीन्स आहेत, वर्क आहे. म्हणजे शास्त्रज्ञापुढे आव्हान आहे की येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला आश्चर्य वाटायला नको, कारण ऑलरेडी सगळं आहे आपल्याकडे, निसर्गानं सगळं दिलं आपल्याला. फक्त जीन ट्रान्सफर टेक्नॉलॉजीचा अवलंब करून आपण सीताफळामध्ये 4 ते 5 बियाच आणू शकतो, म्हणजे सीडलेस होईल. गराचं प्रमाण मी म्हणलं त्या पॉन्ड ॲपलमध्ये गर जो आहे तो ॲपल सारखा लागतो आपल्याला. कसा लागतो? ॲपल सारखा लागतो सेम. म्हणजे त्याचा ज्यूस पण बनवता येतो आपल्याला. त्याचा जो कलर आहे तो ऑरेंज कलर आहे, म्हणजे ऑरेंज कलर सुद्धा आपल्याला सीताफळातून आणता येतो. काही सीताफळामध्ये असं आहे की त्याचा पल्प रेड आहे, जे रेड कस्टर्ड ॲपल म्हणतो आपण, त्याचा पल्प पण रेड आहे. तर असे काही जे काही गुणवैशिष्ट्य आपल्याला आढळतात निसर्ग तत्व उपलब्ध असलेले, हे एका सीताफळाच्या वाणातून दुसऱ्या सीताफळाच्या वाणात आणण्यासाठी आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे. फक्त आपल्याला वेळ याचा तेवढा बंधन पाळावं लागेल, कारण 3-4 वर्षाचा कालखंड जातो. म्हणजे येणाऱ्या कालखंडामध्ये बिनबियाचं सुद्धा सीताफळ उपलब्ध होऊ शकतं आपल्याला. त्यात काय आश्चर्य वाटायला नको. म्हणजे बिनबियाचं येईल, कमी पाणी लागणारं पण येईल, गर जास्त असलेलं येईल, आणि पाहिजे तो गराचा तुम्हाला कलर त्याला आणता येईल. अशा पद्धतीचं पुढचा संशोधनाचा एक दिशा निश्चितपणाने आपल्याला अवलंबता येऊ शकते. आता इथपर्यंत आपण आलो. त्याच्यानंतर काय होतं की सीताफळ मी म्हणालो तसं मेन प्रॉब्लेम आहे मार्केटिंगचा. कारण काय होतं की तुमचं असं म्हणणं असतं की सीताफळ लवकर पिकतं, क्लायमेटिक फ्रूट आहे ते, की सीताफळ काढल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच मार्केटमध्ये पिकतं, 24 तासाच्या आत पिकतं ते बऱ्याच वेळेला. म्हणजे हे एक खूप मोठी समस्या आहे शेतकऱ्यांपुढे. आता याच्यामध्ये पण टेक्नॉलॉजीज आहे की आपण जे सीताफळ हार्वेस्ट करतो, तर ते हार्वेस्ट केल्यानंतर पिकण्याची जी प्रक्रिया आहे सीताफळाची, ती कशामुळे होते हे समजून घ्यावं लागेल आपल्याला. सीताफळ पिकण्याचं कारण आहे त्याच्यामध्ये असलेलं इथिलीन जे आहे, इथिलीनमुळे सीताफळ पिकतं. लक्षात घ्या, कोणतेही फळ पिकायचं, कोणतेही फळ जर पिकायचं असेल तर त्याला कारणीभूत असलेला घटक आहे इथिलेल किंवा इथिलेन म्हणतो. म्हणून तर हे बागवान लोक इथिलेलचा वापर करतात. इथिलेल वगैरेचा स्प्रे केला किंवा तुम्ही त्याच्या सानिध्यात ठेवला तर बिलकुल फळ आपलं पिकायला लागतं. पण त्याचं कसं आहे, काही डोस असेल, हे बागवान लोक काय करतात, आहे त्यात समजा 200 ppm म्हणलं का 500 ppm वापरतात. ते आपल्या शरीराला हानिकारक आहे. म्हणून आपण आंबा, केळी हे कृत्रिमरित्या पिकवलेले खाऊ नये म्हणतो. कार्बाईड वगैरे वापरतात, ते हानिकारक आहे शरीराला, केमिकल आहेत ते शेवटी, ते वापरायला नको आपण. सीताफळ क्लायमेटिक फ्रूट आहे. क्लायमेटिक फ्रूट असल्यामुळं ते लवकर का पिकतं हे सांगतो तुम्हाला मी. मोसंबी लवकर पिकते का? पिकत. सीताफळ लवकर पिकतं. म्हणजे काय गुणवैशिष्ट्य आहेत ते सीताफळ लवकर पिकतं? तर जसं आपण श्वास घेतो तसं फळ सुद्धा श्वास घेतात. ते पण ऑक्सिजन घेतात, CO2 सोडून देतात. आणि जेव्हा हे त्यांचं रेस्पिरेशन प्रोसेस चालू असते त्यावेळेला तो इथिलीन नावाचा गॅस किंवा इथेनॉल तो रिलीज होतो, आणि तो जेवढा फास्ट रिलीज होईल तितकं फळ लवकर पिकायला लागतं. हे मुख्य कारण आहे सीताफळ लवकर पिकण्यामागचं. मोसंबीमध्ये तो घटक काय आहे, जे फळाची पिकण्याची तो मंद गतीने पिकतो, असा लवकर पिकत नाही मोसंबी आपली. त्या इथेरेल इव्होल्युशन त्याला आपण म्हणतो, किंवा इथेरेल रिलीज खूप दमाने होतं मोसंबीमध्ये. त्याचे रेट ऑफ रेस्पिरेशन म्हणजे श्वास घेण्याची जी प्रक्रिया आहे ती मंद आहे, त्याच्यामुळे मोसंबी पिकत आणि सीताफळ पिकतं. मग आपल्याला ही प्रोसेस थांबवायची ना त्याची, आपल्याला जो त्याची जी पिकण्याची प्रक्रिया ती थांबवायची असेल तर आपल्याला वापरावं लागतात इथिलीन ॲब्झॉर्बन्स.
इथिलीन ऍब्झॉर्बंट म्हणजे जो तो गॅस जसाच फळ रिलीज करेल ते थांबवणार पाहिजे आपल्याला. मग पोटॅशियम परमॅग्नेट सारखं केमिकल जे आहे पोटॅशियम परमॅग्नेट हे जर त्याच्या सानिध्यात आपण ठेवलं तर जसा इथिलीन गॅस रिलीज होईल तसंच त्याला ते पिकअप करतो आणि फळाला पिकण्याची प्रक्रिया मंदावते. आणि मी म्हणाल तुम्हाला की ऑक्सिजन O2 आणि CO2 ह्याच्या कॉन्सन्ट्रेशनवर फळ पिकणं अवलंबून आहे. आपण जर का ऑक्सिजनचं प्रमाण जास्त आता आपल्याकडे ऑक्सिजन जास्त असतो CO2 कमी असतो म्हणून म्हणतात मग ते रायपनिंग चेंबर्स उभं करा. बऱ्याच फळ पिकामध्ये पाहतो आपण रायपनिंग चेंबर्स म्हणतो आपण. मग ह्या रायपनिंग चेंबर्स मध्ये केलं जातं काय की ऑक्सिजनचं प्रमाण मधून काढून घेतलं जातं आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त ठेवलं जातं. कार्बन डायऑक्साईड जर फळांभोवती जास्त राहिला तर आपोआपच फळ पिकायची प्रक्रिया मंदावते कारण ऑक्सिजन मिळालं की फळ पीक रायपनिंग सुरू होते. आणि हे श्वास कुठून घेतं ज्या आपल्या लक्षात येत नाही. आपण जेव्हा फळ काढतो आपण ओढायला लागतो. आपण देठ सहित काढतो का देठ तसंच ओढायचा प्रयत्न करतो आपण. म्हणजे तो जो देठ आहे तिथे एक ओपनिंग क्रिएट करतो आपण. एक छिद्र दिसते ना आपल्याला ते छिद्र आपण जेव्हा ते त्याच्या देठापासून तोडायला लागतो तर तिथेच नेमकी ती प्रोसेस चालू झालेली असते. म्हणजे श्वास पटकन घेतं ते देठासहित जर आपण एखादं फळ काढलं तर फळ पिकण्याची प्रक्रिया आणखी मंदावते. फळ लवकर पिकत नाही. देठ काढणं म्हणजे ओपनिंग आपला श्वास उघडल्यासारखं काम आहे. तिथून काय होतं फळ रेस्पिरेशन म्हणजे श्वासची स्पीड वाढते. रायपनिंग प्रोसेस फास्ट सुरू होते आणि फळ आपलं सगळं पुढच्या प्रक्रियेला म्हणजे पिकणे आणि तिथून पुढे खराब होण्याकडे वाटचाल करायला लागतं. यासाठी आपल्याला मी म्हणालो तसं इथिलीन ऍब्झॉर्बंट्स वापरणं हा एक पर्याय आपल्याकडे पोटॅशियम परमॅग्नेटसारखं अथवा रायपनिंग चेंबर्सच्या माध्यमातून जिथं ऑक्सिजनचं प्रमाण कमी करणं आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढवणं. हे अशा जर गोष्टींचा आपण अवलंब केला तर मग सीताफळाची रायपन म्हणजे पिकण्याची प्रक्रिया मंदावू शकते आपली. हेच गोष्टी कारणीभूत पिकण्यासाठी सीताफळाला. आणि दुसरं आहे पॅकेजिंग म्हणतो आपण. पॅकेजिंग एक अत्यंत महत्वाचा घटक समजला जातो फळांमध्ये. मग ते एक ऍक्टिव्ह पॅकेजिंग असतं आणि एक पॅसिव्ह पॅकेजिंग असतं. म्हणजे जेव्हा तुम्ही पॅकेजिंग मटेरियल वापरता एक कार्डबोर्ड बॉक्सेस असते तुमच्याकडे त्याच्यामध्ये तुम्ही पॅक करतात शेतकरी नॉर्मली. तर त्याच्यामध्ये कोरोगेटेड आणि नॉन कोरोगेटेड प्लास्टिक कॅरेट्स असतात. त्याच्यामध्ये काय करतं ते मधली हवा बाहेर जाणं आणि ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड ही खिळती ठेवायची का पायांची बंद करायची म्हणून त्याला ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह म्हणलंय. ऍक्टिव्ह म्हणजे काय ते हवामध्ये जाऊ देतो. समजा आपल्याला मार्केटमध्ये पुढे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी विकायचं तर त्याला ऍक्टिव्ह पॅकेजिंग म्हणतो. तसं मटेरियल आपल्याला वापरावं लागेल की लगेच हवा जाणं बाहेर येणं कार्बन डायऑक्साईड कमी करणं आणि ऑक्सिजन जास्त वाढवणं म्हणजे पिकण्याची प्रक्रिया फास्ट सुरू होणं आणि मार्केटमध्ये फळं तात्काळ उपलब्ध होणं. कारण जेव्हा मार्केटमध्ये सीताफळ सुरुवातीला उपलब्ध नसतात भाव जास्त असतो आपली इच्छा असते की आपलं फळ पिकावं लवकर आणि ते ग्राहकांना उपलब्ध व्हावं त्यावेळेला ऍक्टिव्ह पॅकेजिंग वापरतात. आणि नंतर दुसरा भाग येतो पॅसिव्ह पॅकेजिंग म्हणजे रिलॅक्स करणं. त्याला मार्केटमध्ये भाव पडले आपल्याला काही भाव मिळणार नाही आपल्याला शाश्वती असते 4 दिवस मार्केट आपल्याला पुढे ढकलायचे त्यावेळेला ते पॅसिव्ह पॅकेजिंग वापरतात. म्हणजे हे झालं शास्त्रीय दृष्टिकोनातून फळ पिकण्याची प्रक्रिया मंदावण्यासाठीच्या ज्या उपाययोजना आहेत त्या अशा पद्धतीने वापरल्या जातात. आता ही कुणीच पद्धत वापरत नाही. ही न वापरण्याचं कारण आहे की ही कॉस्टली टेक्नॉलॉजी आहे. आपण बोलतो सोपं आहे पण ह्या रायपनिंग चेंबर्स उभा करणं हे ऍक्टिव्ह पॅसिव्ह पॅकेजिंग करणं आणि पॅकेजिंग मटेरियल तशा पद्धतीने वापर करणं ही थोडं शेतकऱ्यांसाठी जिकिरीची बाब आहे. कारण याच्यामध्ये खर्च वाढतो. बऱ्याच वेळेला मार्केट प्राइस जर डाऊन झाला तर मग आणखी हा खर्च वाढून बसल्यामुळे शेतकरी ते धजवत नाही करायला. रायपनिंग चेंबर त्याच्यामध्ये उभे राहिले नाही ना मोठ्या प्रमाणावरती. हे काही त्याच्यामध्ये अडचणी आहेत त्याच्या समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं. पण ह्या गोष्टींचा जर आपण अंतर्भाव केला तर निश्चितपणाने काय होईल की मंदावण्याची प्रक्रिया आपण 2 ते 3 दिवसानं टाळू शकतो. हे मात्र निश्चित आहे कारण सायन्सच सांगतं. आम्ही जे काही सांगतो हे काही आपलं हे नाही आहे. तर हे शास्त्र सांगतं की अशा पद्धतीने जे फळं लवकर पिकतात त्यांना जर थांबवायचं असेल तर ह्या पद्धतीचा तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणतो आपण त्याला म्हणजे प्रथम उपचार तुम्हाला ह्या पद्धतीने करावा लागतो. असं केला तर फळ पिकण्याची प्रक्रिया आपण थांबवू शकतो. आता काय आहे निसर्गाने मी म्हणालो सीताफळाला एक वरदान दिलेलं आहे आणि एका बाजूला त्याला थोडंसं आपण म्हणू की मागे पण ठेवलेलं आहे. वरदान काय दिलंय की बरेचशी फळ पिकं आपल्याला कृत्रिम पिकवावं लागतात. आंबा पिकवतो केळी पिकवतो हे केमिकल्स वापरून पिकून आपण शरीराची हानी करून घेतो आपण. पण निसर्गाने काय केलं सीताफळाला एक गोष्ट फायद्याची केली की त्याची पिकण्याची प्रक्रिया जलद गतीने केलेली आहे. तर त्याचं डिसएडव्हान्टेज काय की नष्ट होतं ते लवकर टिकत नाही. मग आपल्यासाठी ते एक चॅलेंज झालंय. बघा दुसऱ्या फळ पिकांचा घर आता जसं तुम्ही म्हणलं आता शेतकरी म्हणले मोसंबीचं काय म्हणले की आता दिवसाला मोसंबीचं चालत नाही जास्त दिवस टिकत नाही म्हणलं तुम्ही. पण सीताफळाचं एक वैशिष्ट्य त्याला एक वरदान दिलं. निसर्ग एक गोष्ट काढून घेतो आणि एक गोष्ट त्याला देत असतो. लक्षात घ्या हे काय ते देणारा तो आहे शेवटी आपण मानव आहे. त्याला काय केलेलं आहे की सीताफळाचा जेव्हा तुम्ही गर काढता विदाउट ऍडिशन ऑफ एनी कोणतंही केमिकल न टाकता सीताफळाचा गर
तुम्ही -20 डिग्री सेंटीग्रेड जर ठेवला, -19 किंवा -20 डिग्री सेंटीग्रेडला डीफ्रीज मध्ये, तो किती वर्ष राहतो? तो 2 वर्ष जसा तसा राहतो. कोणालाच एवढी स्टोरेबिलिटी नाही आहे. मग हे त्याला मिळालेलं वरदान आहे. लक्षात घ्या. तुमच्या लक्षात का सीताफळाला हे वरदान मिळालेलं आहे. सीताफळाचा गर तुम्ही कधी कोणाचं ऐकलं का की प्रिझर्वेटिव्ह ज्याला आपण म्हणतो, प्रिझर्वेटिव्ह म्हणजे एक प्रकारचं केमिकल आहे. म्हणजे जेव्हा आपण रस काढतो, फळातला रस असेल, गर असेल, काय काढतो, त्याला जर जास्त काळ टिकवायचं असेल तर प्रिझर्वेटिव्ह वापरतात. जसं सोडियम मेटाबायसल्फेट आहे. सोडियम मेटाबायसल्फेट प्रिझर्वेटिव्ह आहे, केमिकल आहे. ते जर फळांमध्ये घरामध्ये टाकलं तर त्याचा कालखंड वाढवतो, टिकवण्याचा कालखंड वाढवतो, केमिकल आहे. तसं सीताफळाच्या गराला कोणतंही केमिकल प्रिझर्वेटिव्ह न ऍड करता सीताफळाचा गर उणे 19 डिग्री किंवा 20 डिग्री सेंटीग्रेडला तो 2 वर्ष जशाला तसा राहतो. त्याच्यात काहीच बदल होत नाही. डीफ्रीज लागतो आणि डीफ्रीजला 24 तास इलेक्ट्रिसिटी लागते. हे त्याचे लिमिटिंग फॅक्टर्स आहेत. म्हणजे सीताफळाचा प्रक्रिया उद्योग तुम्हाला उभा करायचा असेल तर पहिलं लाईटची व्यवस्था करावी लागते. लक्षात घ्या, त्याला लाईट गेलेली चालत नाही अजिबात. जर तुमची 5 मिनिटे लाईट गेली तर जेवढा साठवलेला गर आहे तो ब्राउनिंग होतो. म्हणजे मग तो उर्मट वास मारेल, त्याचा कलर बदलेल. म्हणजे कारण शुगर आहे ती, शुगर फास्ट कन्वर्ट होते. शुगरला तुम्हाला काही करायची गरज नाही, कन्व्हर्जेशन फार फास्ट होतं. आणि मग यासाठी आपल्याला मेन आहे की ज्या डीफ्रीज आहे, जिथे कुठं प्रकल्प उभा राहणार आहे त्याला 24 तास इलेक्ट्रिसिटीचा बंदोबस्त करावा लागतो. जसं आम्ही सीताफळ संशोधन केंद्राला तुम्हाला सांगायला आनंद होईल की 4 कोटीचा मुख्यमंत्री संशोधन निधीमधून प्रकल्प आला. तेव्हा काय झालं, बीड जिल्ह्यातलाच माणूस कृषी मंत्री झाला. मग त्यांना ह्या भागामधले एक अफिनिटी असते. ज्या भागामधून माणूस येतो त्याला असं वाटतं की आपल्या भागात आपण काय करू शकतो. जसं धनंजय मुंडे मिनिस्टर झाले योगाने, मग त्यांनी काय केलं, हे 4 कोटी रुपये आम्हाला मंजूर केलेच. कारण मला 7 वर्ष लागली आणायला. आमच्या जेव्हा बैठका व्हायच्या गोल्डनच्या बाबतीमध्ये बऱ्याच बैठका व्हायच्या, मध्ये कृषी मंत्री विदर्भातले होते, अमरावतीचे प्रमुख होते. आम्ही त्यांना सातत्यानं सांगायचं की सीताफळासाठी हे द्या, पण जोपर्यंत आपल्या भागातला माणूस पुढे येत नाही तोपर्यंत आपल्या विकासाला चालना मिळत नाही. ते आले योगाने 4 कोटी रुपये दिले आणि आपल्याला हातभार लागला. त्याच्या अंतर्गत आपण जवळपास 2.5 कोटीची मशिनरी खरेदी केली आहे. काही मी तुम्हाला फोटोग्राफ्स पण दाखवेल. म्हणजे आपला 80% ढाचा तयार झालेला आहे. लक्षात आलं का तुमच्या. आणि भविष्यामध्ये आम्ही ती योजना राबवणार आहोत की सीताफळा जिथे जिथे वाण आहेत सीताफळाचे प्रामुख्याने. आता गोल्डनचं दाखवतो काय प्रॉब्लेम आहे, गोल्डन खरेदी करायला अडचण काय आम्हाला, भविष्यामध्ये त्याचे धोके काय, हे पण मी तुम्हाला फोटोग्राफ्स मध्ये दाखवतो. कारण ज्यांनी केलं त्यांनीच मला फोटो पाठवले. हे माझे फोटोग्राफ्स नाही आहेत. जो सध्या अडचण भेसावती त्या पल्प इंडस्ट्रीला, जो आमच्याकडे ठोंबरे म्हणून आहेत, ज्यांनी हा प्रकल्प चालू केला आंबेजोगाईला, त्यांना काय अडचणीचा सामना करावा लागला ते मी तुम्हाला फोटोग्राफ्स मध्ये दाखवलं त्यांच्या. तर ह्या अडचणी सुरू करण्यासाठी आपल्याला 4 कोटी रुपये आले. 1.5-2 कोटीची मशिनरी आपण खरेदी केलेली आहे. आणि भविष्यामध्ये माझा असा विचार आहे की जिथे जिथे धारूसा असेल आमचं लागवड झालेली किंवा बालानगर असेल, आमचं वाहन तुमच्याकडे येईल. वाहनामध्ये आमचं सगळं सीताफळ आम्ही तुमच्याकडून पिकअप करू, तुमची नोंदणी करून घेऊ. तुम्हाला आमच्याकडे यायची गरज नाही आणि तुमचं अकाउंट पे होऊन जाईल. कारण आम्हाला गरज आहे. जवळपास मी 10 मशीन आणले बारगे साहेब. म्हणजे खूप मोठा प्लांट आहे. तुम्ही कल्पना करणार नाही. एखादा अकार्यक्षम माणूस असता विद्यापीठात तर त्यांना 2च मशीन खूप झाले म्हणलं असतं, आम्हाला होत नाही म्हणलं असतं. पण माझा पुढचा दृष्टिकोन असा आहे. आता मला दीपक म्हणले बदनापूरला जागा काय मिळाला, मुंडे सर येते का, मला नाही. मुंडे सर कसं कल्पवृक्ष मिळेल. मला जोपर्यंत बीड जिल्ह्यामध्ये हा उद्योग प्रस्थापित करायचा नाही, प्रस्थापित जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बीड जिल्हा सोडणार नाही. कारण त्या भागामध्ये, डोंगराळ भागामध्ये इतक्या विपुल प्रमाणामध्ये सीताफळ येतात. तर माझं म्हणणं आहे तिथल्या किंवा आजूबाजूच्या आपल्या बालाघाटच्या डोंगर रांगामध्ये विपुल प्रमाणामध्ये सीताफळ आहे. मग जोपर्यंत डोंगरच आहेत त्यांच्या हातामध्ये आपण रोजगार देत नाही तोपर्यंत आपल्या जीवनाचा काही उपयोग नाही. बदल्यात होत राहतील आयुष्यावर. कारण कसं आहे, मी जिथे लागलो ना, बदनापूरला जेव्हा आलो मी, त्याच्या अगोदर आंबेजोगाईला नोकरीला होतो. आंबेजोगाई सदन भाग होता. एकेकाळी तुम्हाला सांगायला आनंद वाटलं, डोंगरे साहेब इथं यायचं म्हणलं की शिक्षा म्हणायची. बदनापूर जेव्हा 2000 म्हणजे 1990-95 2000 मी शिकायला होतो ना, कारण सुविधा नव्हत्या ना. बदनापूरला यायचं म्हणजे कठीण परिस्थिती खूप. आज आपला काळ बदलला म्हणून काही वाटत नाही. आसुरी लोक बदनापूरची मागणी करतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी जेव्हा 2004ला आलो आणि उतरलो तर मला यायला वाहनच नव्हतं. कारण आंबेजोगाईत जिथे मी राहायला वाढलो, शिकलो, 2 मिनिटात कोणतेही वाहन ऑफिसला जायला. इथे म्हणजे जेव्हा रेल्वे स्टेशनला उतरायचो आम्ही, ते चिखलात नाही यायचं आम्ही सगळं, कारण ही काही सवय नव्हती आम्हाला. म्हणजे अशाही परिस्थितीमध्ये आम्ही आलो, बदनापूरला रमलो. आणि माझ्यासोबत 2004 पासून जे शास्त्रज्ञांनी काम केलं, खरं सांगतो तुम्हाला, बरेच शास्त्रज्ञ 2004 पासून अगदी बदनापूरचा कायापालट झाला. बदनापूर ऑन रेकॉर्ड आलं. आणि मी इथे शिक्षक म्हणून काम केलं, प्राध्यापक म्हणून. आम्ही त्या काळामध्ये जे विद्यार्थी घडवले ते देश पातळीवर 1, 2, 3 नंबर आले. हे एका वर्षामध्ये नाही आले, सातत्याने 2-3 वर्ष हा टेम्पो जो आहे मेरिटचा टिकवला. फक्त खंत काय वाटायची आम्हाला त्यावेळेला की बदनापूर भागातली मुलं का शिकायला येत नाही. या भागामध्ये कृषी महाविद्यालय आणलं. आपल्या नारायणराव चव्हाण साहेब आमदार होते त्यावेळेला. तो दूरदृष्टीचा माणूस म्हणायचा की त्यांनी हे भागात मागणी केली आणि कृषी महाविद्यालय आलं.
एकदा चालेल कृषी महाविद्यालय अंबेजोगाई, उस्मानाबाद आणि बदनापूर. हे किती भाग्य समजायचं आपल्याला. आज त्याचं महत्व आपल्याला कळू लागले. विद्यापीठाची या परिक्षेत्रामध्ये 350 एकर जमीन आहे. किती इतकं सोपं नाही आहे. आज एक एकर कोणी द्यायला तयार नाही आपल्याला. आणि योगायोगाने आपल्या बदनापूरला 350 एकर जमीन आहे. त्याच्यामुळेच काय झालं, इथं विकास झाला. पहिलं काय होतं, कृषी संशोधन केंद्र होतं, महाविद्यालय आलं, पुन्हा कृषी विज्ञान केंद्र आलं, मोसंबी संशोधन केंद्र आलं, म्हणजे मिनी विद्यापीठ आलं म्हणाला मी तुम्हाला. हे आपलं काहीतरी भाग्य म्हणायचं. अशा पद्धतीने सीताफळाच्या घरावर माझा भविष्याचं नियोजन असं आहे. मी म्हणालो तसं की हे तरुण जे मंडळी आहे, उद्योजक आहेत, तरुण मुलं जे आहेत, त्यांच्या हातामध्ये कामधंदा नाहीये. ते 4-5 मुलं जर एकत्र आले, त्यांनी 5 लाखाचं जर भांडवल गुंतवलं त्याच्यामध्ये, पल्प एक्स्ट्रॅक्टर मशीन जिची किंमत आता 1,45,000 आहे, ती मशीन आपण खरेदी केली. डी फ्रीज घेतले 4-5 400-500 लिटरचे मिळतात डी फ्रीज. 80-85,000 रुपयांची किंमत असते. त्यांनी फक्त घर काढून ठेवायचं, त्यांनी काहीच करायचं नाही पुढे. कारण आम्हाला जेवढं घर मिळेल ना तेवढा आमचा फायदा असतो. आम्हाला काय बाकी गोष्टीकडे लक्ष द्यायची गरज नाही. हे घर आम्ही त्यांच्याकडून विकत घेऊया. कशाला का, हा घर विकत घेऊया आणि आम्ही आमच्या माध्यमातून, आमच्याकडे फूड टेक्नॉलॉजी आहे, फूड टेक्नॉलॉजीच्या प्राध्यापकाला सांगू ह्याच्यावर सगळं संशोधन करतो. आणि मी पाहिलं की सीताफळामध्ये त्या घरापासून केवळ आईस्क्रीम, रबडी, कुल्फी हेच बनत नाही. तर इव्हन आपण कधी कधी काय होतं, जरा वेगळ्या अँगलने विचार करतो. एखादं बिअर म्हणलं की आपल्याला बिअर हे होतं. पण अल्कोहोल जे आहे शरीर, आपण जे काही औषधं घेतो याच्यामध्ये अल्कोहोल ऑलरेडी असतं. तर ह्याच्यामध्ये शुगर असल्यामुळे सीताफळाच्या घरामध्ये जसं ग्रेप वाईन बनवली आपण, तसं कस्टर्ड ॲपलच्या पल्पवरून वाईन पण बनते. म्हणजे आपण निवळ आईस्क्रीम, रबडी, कुल्फी, कस्टर्ड पावडर, कस्टर्ड ॲपल वाईन्स असे वेगवेगळे उपपदार्थ बनतात. त्याच्यात साखर, मुळात साखर असल्यामुळे कोणतेही लिमिटेशन्स नाही त्याला. एन नंबर ऑफ प्रोडक्ट्स म्हणतो आपण त्याला. असंख्य बाय प्रोडक्ट्स बनतात त्याच्यात. आता काही मार्केटमध्ये उपलब्ध असलेले मी फोटोग्राफ्समध्ये दाखवतो तुम्हाला. तर हे आपण बनवू शकतो, म्हणजे तरुणांना रोजगार निर्माण करू शकतो. आणि माझं असं म्हणणं आहे की मराठवाडा हा भविष्यामध्ये आईस्क्रीमचा हब बनला पाहिजे. इथे मोठ्या प्रमाणावर ते तरुणांनी स्वतःचे आईस्क्रीम बनवण्याचं प्रकल्प चालू करावेत, कार्यान्वित करावेत. हा माझा एक मुख्य उद्देश आहे त्यातला. त्याच्यामुळे माझी खूप धडपड चालू आहे. जवळपास 80% काम आपलं पूर्णत्वाकडे आलेलं आहे. 20% राहिल्यामुळे ह्या सीझनमध्ये चालू करणार तो माझ्याकडे सगळं आलेलं आहे. मी स्वतःचं जवळपास 10 मशीन घेतलं. 10 मशीन चालवणं म्हणजे खूप, म्हणजे एक मशीनला 5-5, 6-7 टन माल लागतो दररोज. एवढं कुठून माल आमच्याकडे येणार आहे. मग आम्ही ज्या शेतकऱ्यांना रोपं दिलं त्याची यादी माझ्याकडे आहे. मी माझ्या संशोधन केंद्राकडून जेवढे रोपं गेलीत बाहेर त्यांची सगळ्यांची यादी आहे माझ्याकडे. मग विद्यापीठ मला दर ठरवून देईल की ह्या दराने तुम्ही शेतकऱ्यांना सीताफळ परचेस करा, म्हणजे शेतकऱ्याला हमी मिळेल. माझा शेतकरी त्याला दुखावणार नाही. जिथे जिथे आमची रोपं गेली त्या शेतकऱ्याकडून, रजिस्टर्ड झालेल्या शेतकऱ्याकडून ती बाय बॅक करणार आम्ही. आमच्याकडे व्हेकल आहे. आता जवळपास 60-70 लाखाचा आम्ही रेफ्रिजरेटेड व्हॅन घेणार आहे, ज्याच्यामुळे सीताफळमध्ये जरी तुम्ही टाकली तर ती आमच्यापर्यंत येईपर्यंत आणि तिथून पुढे 2 दिवस सुद्धा ती पिकणार नाही. आणि आम्ही आमच्या गतीने ते काम करत राहू. म्हणजे एक तर तो सीताफळ काय होईल की चांगले दिवस आपण म्हणू. ज्यांनी लागवड केली त्याला घाबरून जायचं, कारण मार्केटमधले प्राइस पडल्या तर तो आमच्याकडे उपलब्ध करून दिला, आम्हाला देईल, आम्हालाही गरज आहे. आणि मार्केटमध्ये चांगले रेट मिळाला तर तो तिकडे विकून त्याचा भागवेल. अन्यथा तरुण उद्योजक ते आहेत ते घर काढून आम्हाला देतील. आमचं काम राहील हे सगळे बाय प्रोडक्ट्स व्हॅल्यू ॲडिशनच्या चेनमध्ये आणणं. आणि मग आमचे जसं तुम्ही आज अमूलचा ब्रँड आहे, अमूलचा ब्रँड आहे ना, आज अमूल म्हणलं की डोळे झाकून लोक खरेदी करतात. गुजरातचा मोठा ब्रँड आहे, गव्हर्नमेंटचा ब्रँड आहे. तसं सीताफळामध्ये मला हे वसंत नावाचं ब्रँड करायचं. वसंतराव नाईक वसंतराव नाईक नाव दिले आपण विद्यापीठांचं. तर वसंतराव या नावानं जर ब्रँड केलं आणि आमचे सगळे तरुण मित्र मंडळ एकत्र केलं, उद्योजक, तर ह्याचा काय पलट होऊन जाईल सगळ्या. सीताफळे म्हणजे असं फळपीक होईल की हे मराठवाडा हब बनेल आईस्क्रीमचं. आणि हजारो तरुण विद्यार्थी जर वेगळ्या पद्धतीचे आईस्क्रीम मार्केटमध्ये आणू लागले तर मग आमचं स्वप्न साकार होईल. म्हणजे सीताफळ इतकं बहुमूल्य पीक आहे, कॅश क्रॉप नगदी पीक आहे, कल्पवृक्ष आहे आपला तो मराठवाड्याचा. कारण मराठवाडा नेहमी दुष्काळाच्या छायेत आपण म्हणतो. तर त्याला उभारी देणारं, शेतकऱ्याचं जीवनमान बदलणारं, त्याच्या जीवनामध्ये आमूलग्र बदल करेल अशी आशा मला सीताफळात आहे. म्हणून मी सातत्याने त्यात झटतोय. मी जेव्हा गेलो सीताफळ संशोधन केंद्राला, मी तुमच्या माहितीसाठी जायला तयार नव्हतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो, कारण बदनापूरला 12-13 वर्ष राहिलो, चांगला रमलो आणि विद्यार्थ्यांना शिकवत होतो. त्यावेळेला मी थोडं तत्व काढतो, प्रिन्सिपलचा माणूस आहे. मला पैसे, मोह, संपत्ती याच्यात काही रस नाही आहे. कारण हे सगळं जवळून पाहिलेलं आहे मी आणि ईश्वराने दिलं मला. फक्त नियतीने काय मिळते ह्याच्यावरच भार जास्त असतो माझा. मी आंबेजोगाईला सीताफळ संशोधन केंद्र होतं, पद रिकामं होते. मला वरिष्ठ म्हणलं जा तुझं गाव आहे, तुला पाठवतोय म्हणलं. मला जायचं नाही. कोणता अधिकारी म्हणतो बदनापूर सोडून मला जायचं नाही. तर मी एक माणूस होतो की मला सर जायचंच नाही, तुम्ही कशाला पाठवता म्हणलं मला. मी ते रमलो म्हणलं, मुलं शिकवतो म्हणलं. मुलं घडवून एवढं पुण्य काहीच नाही आहे. आम्ही जर मुलांना शिकवलं ना, तर आम्ही जर 2 पिरियड घेतले, 2 प्रॅक्टिकल घेतले तर दिवसभराचा आमचा जो थकवा तो सगळा निघून जातो.
हजारो पिढ्या आम्ही घडवल्या चांगल्या पद्धतीनं. आम्ही प्राध्यापक आहे म्हणून आम्ही अगोदर आमच्यामध्ये तत्व पाळले पाहिजे. आम्ही असे शिस्तीचे आहेत की आम्हाला बिडी सिगारेट ते ढाबे वगैरे काहीच माहिती नाही संस्कृती. कारण आम्हालाच मुलं जर ढाब्यावर भात असतील तर मग आमच्याकडून काय आदर्श घेणार. आज कितीतरी पिढ्या आम्हाला बघून घडतात. म्हणजे हे जे दानाचं काम आहे म्हणजे ज्ञानदान आहे ते आम्ही कसोटीने पाळणारी माणसं आहेत. म्हणजे आम्हाला त्या बाकीच्या गोष्टीशी काही देणं घेणं नाही. आमचा पेशा जो आम्हाला सांगतो ज्याचा आम्ही पगार उचलतो त्याची नैतिक जबाबदारी सांभाळून पुढे जाणारी माणसं. म्हणजे प्रसिद्धी नाही मोह नाही मग कोणाला मी म्हणालो तुम्हाला गावाकडे कोणाला पडायला जरा तर विद्यापीठाला मला प्रशासकीय 70,000 रुपये देऊन मला पाठवावं लागलं तिकडे. मग तिथं संशोधन केंद्राची अवस्था फार बिकट होती की त्या संशोधन केंद्राला 20 वर्षामध्ये 20 रुपये सुद्धा जमा नव्हते. आज मी तुम्हाला अभिमानानं सांगेन की जवळपास माझी रिसिप्ट आता 1 कोटी चक्रात गेलेली. आज मी म्हणाल मला 9 वर्ष झाले 10 वर्ष झाले मला बदला आता जाऊ द्या. मी सहज म्हणलं प्रशासनात ते म्हणलं नाही सर तुम्हाला सोडून कसं चालेल मिळेल. आज तुम्ही एवढी मोठी विद्यापीठाला रिसिप्ट दिली. आज शेतकऱ्यापर्यंत मान चालले कारण रोपं मिळत नव्हती आमच्या संशोधन केंद्रातून. दुःखद नाही सगळं. त्याच्यासाठी विद्यापीठानं संशोधन केंद्र उभा केलं. त्या शेतकऱ्याची आस असते की इथं मला जातीवंत रोपं मिळावं. तर जातीवंत रोपं उपलब्ध करून देण्याचं काम. कधी माझ्याकडे शेतकरी आला आणि त्याला असं म्हणलं नाही की माझ्याकडे 10 रुपये 5 रुपये किती रोपं पाहिजे तुला 1000 रुपये 2000 रुपये 3000 5000 म्हणजे कानाकोपऱ्यात निवड महाराष्ट्रातच नाही. डोंगरे साहेब ही रोपं नागपूरला गेली. बारगे साहेब जाधव साहेब का वाघ साहेब ही रोपं नागपूरला गेली. नागपूरचा शेतकरी किती लांब. महाजन म्हणून जळगाव साईडचे निष्णात डॉक्टर होते ते आले आमच्याकडे थोडं अडचणीत सर म्हणले तुमचं सीताफळ मी ऐकलं म्हणले तर 2-2 हजार रोपं निघे त्यांनी. त्याला रेट 40 होता 80,000 रुपये भरून शेतकरी रोपं तिकडे लिहू लागले. म्हणजे नागपूर सोलापूर मध्य प्रदेश आंध्र प्रदेश तामिळनाडूपर्यंत रोपं पाठवली. म्हणजे इतका त्याचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला. आणि अलीकडलं धारूर 6चं जे वाण आहे आम्ही ते शेतकऱ्याला सांगतो लागवड करा. त्याचा मुख्य उद्देश हाच आहे की त्याच्यावर कीड आणि रोगांचा फार कमी प्रादुर्भाव होतो. म्हणजे नाही म्हणलं तरी चालेल. सीताफळ आला तर तेवढा पिट्टा ढेकून येतो हे म्हणजे तसं की फारसं काही कीड आणि रोगांना बळी पडत नाही. त्याचं कारण पण आहे सीताफळाचं पान शिळी सुद्धा खात नाही कारण टॉक्झिक आहे. टॉक्झिक म्हणजे विषारी आहे. त्याचा जर अर्घ तुम्ही काढला तर त्याचं कीटकनाशक बनतं. वाघसाहेब जर तुम्ही त्याचं डोंगर साहेब क्रश केला त्याचं औषध कीटकनाशक बनतं म्हणून शिळी सुद्धा पान खात नाही. त्याचं बी जे आहे ना सीताफळाचं बियापासून कीटकनाशक सुद्धा बनतं. आणखी त्याचे तुम्हाला पाहिजे असेल तर अकोल्याचा जो फर्म आहे त्या बियाचा सुद्धा उपयोग होतो. म्हणजे सीताफळाचं काहीच वाया जात नाही म्हणून त्याला कल्पवृक्ष म्हणलं नाही. आणि आपण जे आवरण म्हणतो वरचं डोळे म्हणतो ह्याचा आपल्या खतामध्ये वापर होतो त्याचा सुद्धा. म्हणजे ते हे होतं म्हणजे डिकम्पोज होऊन होतं. म्हणजे सीताफळाचं काहीच वाया जात नाही. फक्त सीताफळामध्ये आपल्याला मात्र प्रक्रिया उद्योगाकडे हेच त्याचं भवितव्य आहे. धारूर 6 वाणाचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यामध्ये सध्या साखरेचं प्रमाण 19.5% TSS 24.5% आहे आणि गर जो आहे तो 47% आहे. आता नवीन वाण जो आपण विकसित करतोय जसं माझं म्हणजे ह्या सीताफळाच्या हंगामामध्ये पूर्ण मराठवाड्यामध्ये मी फिरतो. कंधार साईडला तुम्ही कधी योग आला तुम्हाला जायचं आहे नांदेडमध्ये तर तिथे मोठ्या प्रमाणामध्ये विस्तृत जंगल आहेत हे सीताफळाचे. तर त्याच्यातून मला एक चांगलं वाण आढळलं. मी फोटोग्राफ दाखवेल तुम्हाला. तर ते थोडंसं तुम्हाला वाटेल लागलं पण त्याचे डोळे खूप मोठे गोल्डन आकार आहे त्याचा आणि वजन जवळपास 500 ग्रॅमपेक्षा जास्त त्या झाडालाच भरलं होतं. मग असे आणि त्याचं साखरेचं प्रमाण मी जसं तुम्हाला 19.5 म्हणलं धारूसामध्ये तर त्यात 24 आहे. आणि TSS जे मी म्हणाल तुम्हाला अत्यंत महत्वाचा घटक आहे ते 24.5 होतं ते याच्यात 30 पर्यंत सापडलं. म्हणजे आणखी ह्याच्यामध्ये त्याच्या गुणांची भर चांगली असल्यामुळं नवीन वाण जो आहे आपला गोदावरी सारखा तो सुद्धा एक 2-3 वर्षाचा. कारण बघा वाण काढणं सोपं नाही आहे. म्हणजे इतकं सोपं नाही का सोपं नाही ती काडी मला आणावी लागते माझ्या प्रक्षेत्रावर जंगलातून 100 काड्या आणणं 100 कलम भरणं आणि माझ्या प्रक्षेत्रावरती लागवड अगोदर करावी लागते. तुम्हाला माहिती 3रं वर्षात फळधारणा सुरुवात होते त्याला. 3रं 4थं आणि 5वं वर्ष पूर्ण डाटा कलेक्ट करावा लागतं की याला कीड रोग आली का याला फळं किती लागले फुलगळ किती झाली मग फुलं एवढी लागली तर फळं किती लागली पर्सेंट किती झालं हा सगळा डाटा एकत्रित गोळा करून 4 विद्यापीठाचे कुलगुरू एकत्र बसून त्यांच्यासमोर हे वाचन करावं लागतं. म्हणजे शासनाची सगळी यंत्रणा आहे त्याच्यासमोर एक 5-6 वर्ष एक व्हरायटी काढायला एका शास्त्रज्ञाला कमीत कमी 5 वर्ष लागतात अर्ली म्हणलं आणि जास्तीत जास्त 6 वर्ष लागतात. म्हणजे इतकं कठीण आहे फळ पिकामध्ये. भाजीपाल्यामध्ये सोपं आहे. हंगामामध्ये काय तुम्ही एका वर्षाच्या हंगामामध्ये टोमॅटो 3दा घेऊ शकता. बाकी इतर भाजीपाला जसं आहे तुम्ही 3-3, 4-4 महिन्याला घेऊ शकता तसं फळ पिकात नाही. हे कारण आहे फळ पिकामध्ये नवीन जात विकसित करायला आपल्याला अवधी जातो. इतकं सोपं नाही. आणि सीताफळामध्ये मी म्हणालो तसं कोणतंही काही वाया जात नाही. त्याचं बी असेल त्याचं टरफल असेल त्याचं पानं असतील हे सगळं औषध बनवलं जातं.
आणि शेतकऱ्यांचा प्रश्न असतो मिलीबग्स, प्रामुख्याने मी म्हणालो तसं फक्त एकच प्रॉब्लेम आहे त्याचा, मिलीबग्स. मग मी सांगितलं त्यांना एक तर व्हर्टिसिलियम लॅकिनी आहे किंवा तुमचं ॲसिटामाप्राइड आहे किंवा इमॅडोक्लोरोपिड 8 ml पर 8 ml प्रति 10 लिटर पाण्यात तुम्ही जर स्प्रे घेतात, त्याचं वैशिष्ट्य काय आहे मी सांगितलंय ना की पिक्टॅडेक्यून तो स्टिकी सबस्टन्स रिलीज करतो, म्हणजे चिकट द्राव सोडतो. तुम्ही जर औषध मारला डायरेक्ट तर तो काही ओढून घेत नाही, लगेच चिकट पदार्थ सोडल्याने काय होतं की तो मग मरतच नाही. लक्षात का, हे औषधं आपण फवारली त्याच्यामध्ये काय करायचं हे म्हणलं तसं मला शॅम्पू म्हणले किंवा डिटर्जंट, कोणतं डिटर्जंट म्हणजे निरमा वगैरे असं मिळतात, रिन वगैरे असं जर टाकला तुम्ही तर ते शोषून घेतं शिजेसारखा आणि मग पिक्टॅडेक्यून आटोक्यात येतो. किंवा मग तुमच्या लक्षात होतं दरवर्षी पिक्टॅडेक्यूनचा प्रादुर्भाव फारसा नाही मला आढळला, पण आता बऱ्याच ठिकाणी आढळतो. सगळ्यात चांगलं आपल्या झाडाला स्टिकी बँड लावून, स्टिकी बँड मध्ये चिकट पट्टी लावून टाकायची. ती एकदा लावली की त्याला वरच चढता येत नाही, कारण त्याचा प्रवास जमिनीतूनच वर होतो झाड, डायरेक्ट ते काही उडणार नाही काही नाही. तर प्रत्येक झाडाला आपण स्टिकी बँड जर बांधलात त्यांना तर ते वरच चढत नाही, कीड त्याच्यामुळे काय प्रश्नच उद्भवत नाही त्याला कंट्रोल करण्यासाठी. फक्त आता आपल्याला एकच लक्षात ठेवायचं की सीताफळाच्या बागा जतन केल्या पाहिजेत. सीताफळाचं डाळिंब होऊ देऊ नका म्हणलं, डाळिंब लावायला गजवत नाही म्हणजे घाबरतात तो डाळिंब. त्याचं कारण असं आहे की जेव्हा मी म्हणालो ना तुम्हाला काय होतं ते शासनाच्या ज्या ऑथेंटिक नर्सऱ्या त्या फार कमी झाल्या आणि नर्सऱ्यांनी काय ते शुद्ध रोप द्यायला पाहिजे ती गेली नाही शेतकऱ्यापर्यंत. म्हणजे डिसीज फ्री म्हणतो आपण त्याला, रोग कीड प्रतिकार शक्ती असलेले वाण शेतकऱ्यापर्यंत जायला पाहिजे, मग ते त्याला सामना करावा लागणार नाही. तर तुम्हाला आता मी काय करेन फोटोग्राफ्स दाखवेल की ऍक्च्युअली ह्याचे आईस्क्रीम्स सीताफळ घर काढल्यानंतरची प्रक्रिया आहे ती कशी आहे आणि त्या गोल्डनचं घर काढायचं त्याचं काय म्हणणं आलं जेव्हा मी गेलो कारखान्याला भेट द्यायला. तर ते म्हणाले की आमचं जे गोल्डन आहे ते एका वेळेला पिकत नाही, एकसारखं रॅपनिंग नाही, एकसारखं पिकत नाही, खायला जर आंबूस लागतं आणि मॅगॉट्स आळ्याचा प्रादुर्भाव होतो म्हणाले ते. तर मग आता काही शेतकरी त्याचं उत्पादन घेतात ना चांगलं, पण त्याला फवारतात. आपण काय म्हणतो रासायनिक मुक्त शेती किंवा हे सगळ्या गोष्टी मुक्त पाहिजे म्हणतो आपल्या जीवनासाठी. आणि सीताफळ एकमेव असं फळ राहिलं होतं की ज्याला आपण काही फवारत नव्हतो. लक्षात का, म्हणजे रेसिड्यू फ्री म्हणतात आमच्या भाषेमध्ये, कीटकनाशकाचा काहीच त्याचा संबंध नव्हता सीताफळ आणि त्याचं काही देणं घेणं नाही. लक्षात का, असं एक फळ पीक आपण विषमुक्त थोडक्यात ठेवलेलं होतं, पण आता त्याच्यावर 3-3, 4-4 फवारणी करू लागेल. म्हणजे काय झालं की आपण त्याला म्हणजे ते जी आपली संकल्पना आहे विषमुक्त शेती तिला तिकडे लोटायला लागलो सीताफळाला देखील. अशी आपल्याला नकोय शेती, आपल्याला जी आहे ती नैसर्गिक शेती आहे, नैसर्गिक शेती हवी आहे जी की आपल्या शरीराला हानिकारक नसावी, म्हणजे आपल्या शरीराला संवर्धन करणारी असावी. शेवटी काय अल्टिमेट आपण जुनं ते सोनं म्हणतो. आजही लोक आता गहू सोडून ज्वारीकडे वळू लागले. त्याचं कारण काय, पौष्टिक ज्वारी इतके पौष्टिक तर कशातच नाही, त्यातल्या त्यात दगडी ज्वारी आणखी ही जी गुणवैशिष्ट्य म्हणजे शेवटी निसर्ग काय आहे सगळ्या गोष्टीवर नियंत्रण मिळवतो. आपण किती जरी प्रगती करत चाललो तर त्याला सगळ्या गोष्टीला मर्यादा घालून दिल्या, म्हणून सगळं आपलं कंट्रोलवर आहे. तर आपल्याकडे सगळे रिमोट असते, कोणाला सोडायचं कोणाला खाली आणायचं. तर निसर्गाने सगळ्या गोष्टी आपल्याकडून बांधून घेतल्या. निसर्ग संधी देतो आपल्या संधीचं फक्त सोनं करता आलं पाहिजे. शेती ही तोट्यात जाते असं वाटत नाही मला, पण शेतीमध्ये राबणाऱ्या माणसाला थोडं सहन करणं आहे. जसं उन्हातानामध्ये आपण हे सगळ्या गोष्टी करतो, सहन करणं माय आपली कधी ना कधी झोळी भरतेच. आता कांद्याचे भाव एवढे जरी पडले तर कधी ना कधी कांदा 100 रुपये किलोने जातो, पण ते सातत्याने प्रक्रिया पाहिजे. आता मी याच्या भागामध्ये गेलो होतो लातूरच्या भागामध्ये, तिथे एकेका शेतकऱ्याचं 5-5 एकर टोमॅटो आहे. कल्पना करणार नाही तुम्ही, नवरा बायको सारख्या शेतात राबायला, आणि ती इनडिटर्मिनेट व्हरायटी असते, म्हणजे काय सतत वाढणारी आणि त्याला फुल आणि फळधारणा होते. तुम्ही बघता त्याला दोरा वगैरे बांधलेला असतात. त्या ह्याच्यामध्ये पण टोमॅटोमध्ये 2 व्हरायटी असतात, एकाला डिटर्मिनेट म्हणतात, एकाला इनडिटर्मिनेट म्हणतात. डिटर्मिनेट म्हणजे जी की वाढते थांबते त्याची वाढ, ती पुन्हा काय फुल आणि फळ त्याला लागत नाही, तिला डिटर्मिनेट स्टॉप होते त्याची ग्रोथ. आता नवीन शेतकरी लागवड इनडिटर्मिनेट करू लागले, म्हणजे त्याला स्ट्रिंग बांधलं ते दोरी वगैरे आणि ते वेळूचा वगैरे वापर करतात. ती काय सातत्याने तिला फुलं आणि फळधारणा चालते, म्हणजे ह्या सुधारणा आहेत त्याच्यामध्ये. तर ते शेतकरी 5-5 एकर टोमॅटो करतात. त्यांनी टोमॅटो 10 रुपये किलो झाले, 20 झाले किलो म्हणून ती सोडलंच नाही व्यवसाय. तो टोमॅटोचा व्यवसाय त्यांचा 12 महिने 5 वर्ष 10 वर्ष कंटिन्यू चालू आहे आणि ते अर्थप्राप्ती व्हायली ना. आणि ते तिकडला ट्रॅक असल्यामुळे तो सीताफळ कुठे चालला, हे टोमॅटो त्यांचा चाललाय तिकडे हैदराबादमध्ये. आणि टोमॅटोचा भाव कधी कधी 100 रुपये होतात, तुम्ही पाहिला सर. म्हणजे खूप कधी कधी आपली ओझर भरणारच नाही. म्हणजे असं काही प्रत्येक वेळेला वेळ येणार नाही की आपल्याला टोमॅटो म्हणजे हद्दपारच होईल. म्हणजे सातत्याने त्या प्रक्रियेमध्ये राहण्याने केव्हा ना केव्हा आपली थाळी भरली जाणार आहे, हे नक्की आहे. पण अर्धवट सोडून नाही जमत. काही शेतकरी काय करतात, या वर्षी लावलं एखादं फळपीक, नाही नको म्हणतात, त्याचं काय परवडणं झालं, आता लगेच दुसरीकडे. म्हणजे सातत्याने स्थितीमध्ये बदल पण नाही चालत. कुठंतरी गाडा स्थिर झाला पाहिजे, स्थिरावलं पाहिजे आपण. कशाला का, आता ह्या भागामध्ये मोसंबी सारखं फळपीक खूप प्रसिद्ध आहे. बदनापूर मला एक पहिले मोसंबीचं नाव निघतं.
त्या फळपिकाला सुद्धा आपण टिकून ठेवलं पाहिजे. फक्त आता मोसंबीची जे प्रक्रिया उद्योगाच्या अनेक समस्या आहेत, सह्याद्री फार्मचे शिंदेपर साहेब आलते म्हणले आता मला, त्यांनी थोडं समजून सांगितलं म्हणले की काय प्रिझर्व. आता हे कसं बघा, त्यांना लिमिटेशन आहे. शिंदे साहेबांचं कसं आहे, आता ते शेतकरी प्रोड्युसर कंपनी सह्याद्री त्यांची, आणि हे संशोधनात्मक त्यांना काही प्रगती साधता येईल तर ते विद्यापीठाला करावं लागणार आहे. हे काम इतकं सोपं नाही. जसं मी म्हणालो तुम्हाला की एका झाडामधले जे जीन्स आहेत ते बाहेर काढणं आणि बिनबियाच्या सीताफळामध्ये आणण्यासाठी प्रवृत्त करणं ही एक तपस्या आहे. ही एक आपल्या एखाद्या शास्त्रज्ञाला पूर्ण आयुष्य करावं लागतं. आयुष्य म्हणजे 4-5 वर्ष सातत्याने तीच प्रक्रिया आपण अवलंब केला तर बिनबियाच्या सीताफळाला काही वेळ लागणार नाही. मी तुम्हाला सगळं दाखवेल देईल. आता तुमच्या समस्या तर ज्या असतील ते मला सांगा, मग फोटोग्राफ्स तुम्हाला दाखवतो. बाकी वाण आता तुम्हाला सगळ्यांना माहीत झालेले, लागवड तंत्रज्ञान आहे, खताच्या डोसेस आहेत. काही तुमच्या समस्या असल्या तर विचारा. शिंदे सारखा सर सॉइल टाईप म्हणजे सगळ्या प्रकारच्या जमिनी, हा सीताफळाचा एक ड्रॉबॅक आहे, एकदम काळीची जमीन जमत नाही त्याला. म्हणजे कोणती ब्लॅक वॉटर सॉइल म्हणतो आपण, जिच्या जमिनीमध्ये उन्हाळ्यामध्ये भेगा जातात ना ती जमीन त्याला नको आहे. आणि वॉटर होल्डिंग त्याला म्हणतो आपण, म्हणजे पाणी धरून ठेवणारी जमीन नाही चालत सीताफळात. काळी जमीन असेल, पाण्याचा निचरा होत असेल आणि भेगा जात असेल उन्हाळ्यामध्ये, डोंगरातलं सीताफळ त्याच्यावर टिकून राहतं. त्याचं कारण काय, सनीट म्हणजे उष्णता तिथपर्यंत जात नाही, नुकसान काय होत नाही. आणि सीताफळाचं झाड तुम्ही पाहिलं तर उन्हाळ्या भागामध्ये वाळल्याला दिसतं, ते सर पण बनतो. त्याचं आपण कल्पना करू शकत नाही की याला नवीन फुटवे पालवी येईल. आणि जसं वातावरणातील बदल होतो लगेच इमिजिएटली काय होतं, त्याला पाणी यायला लागते. म्हणजे बघा निसर्गाने त्याला कसे गुणवैशिष्ट्य दिले, इतरांना नाही येते. दीपकराव आमच्या हॉर्टिकल्चर त्यांना माहिती आहे सगळं. दीपकराव एक मला असं फळपीक टाकलं आमच्या हॉर्टिकल्चरमध्ये की पूर्ण वाळून गेलं ते आता, आणि पुन्हा लगेच त्याचं वातावरणातील बदल झाल्या की लगेच पाणी फुटते. असं एकमेव फळपीक आहे ते म्हणजे सीताफळ. मोसंबी बघा तुम्ही एकदा वाळायला सुरुवात झाली तर नाना लागत नाही कोणाची नाही. म्हणजे आणि ते गमावसीच आला डिंकेरो तर ते पण आपल्या आटोक्यात येत नाही. आणि पाणी द्यायचं सुद्धा म्हणजे मी त्यांना नेहमी सांगतो, कारण शिंदेचा माझा जुना संबंध आहे, अतिशय सकारात्मक माणूस. कारण एकेकाळी आम्हाला खूप मोठी समस्या आली. आता MSc मुलं आले शिंदे सरकार, आम्हाला प्रयोग द्यायला आवड बागात नाही. मग आता कसं हे शेतकरी परत धजवत नाही. मग आम्हाला कल्पना दिली शिंदेनी की आमच्या त्यांच्याकडे आहे म्हणून बागशेत आम्ही गेलो होते. ते बिचारे शेतातच घरदार वगैरे आहे ना, त्यांना म्हणलं शिंदे सरकार आमच्या मुलांना प्रयोग करायचे तुमच्या बागेमध्ये. कारण सर म्हणले म्हणजे इतका उदार आपला शेतकरी आहे. आपली संस्कृती वेगळी आहे, महाराष्ट्राची संस्कृती खूप चांगली आहे. या पण आपण बिहारमध्ये जन्माला नाही आलो. आपल्याकडे कसं आहे, कोणाच्या घरी गेलो तर आपण आनंदाने आपल्याला चहा पिणं, जेवण करणं हीच आपली माणुसकी आहे, हीच आपली मोठी संस्कृती महाराष्ट्र. म्हणजे खूप काहीतरी पुण्य असेल आपलं चांगलं की आपली परंपरा सुद्धा माळकरी परंपरा आहे. 80-90% लोक, 10% सोडलं तर म्हणजे खूप चांगल्या ठिकाणी आपण काहीतरी पूर्वीचं पुण्य चांगलं केलं म्हणायचं. बिहार उत्तर प्रदेशची परिस्थिती फार बिकट आहे. सर याच्यामध्ये जसं डाळिंबामध्ये मोसंबीमध्ये मर येते, सीताफळामध्ये मर येते का? सीताफळामध्ये 99% मर येत नाही. सीताफळ मरतं कधी ते सांगतो तुम्हाला. सीताफळामध्ये म्हणजे सीताफळा लाईफ जे आहे सीताफळाचं 45-50 वर्ष सीताफळाला काहीच होत नाही. तुम्ही फक्त त्याला आता आपण त्याला काय केलेलं आहे, ते एक काळचं दुर्लक्षित पडते. त्याला आपण काही खत वगैरे ते देत नाही. बांधावर राजे त्याच्यामुळे त्याचं काय म्हणजे ती तशा पद्धतीचं फळपीक होतं की दुर्लक्षित होतं एकडे, फारसं आपण त्याच्या लक्ष नाही. आता ते फळपीक काय केलं आपण आपल्या मुख्य जमिनीमध्ये आणलं. आता मुख्य जमिनीमध्ये आणल्यानंतर लागवड केल्यानंतर आपल्या अपेक्षा वाढल्या त्याच्याकडून, यांना आपल्याला दरवर्षी 40-50 फळं द्यावं, 100 द्यावं, 80-90 द्यावे. म्हणजे त्याच्याकडून आपण काय करायला लागलो, जास्तीत जास्त हार्वेस्ट करायला आपण, जास्तीत जास्त त्याच्याकडून आपल्याला फळ कसं मिळतील, उत्पादन कसं वाढेल, ह्या दृष्टिकोनातून आपण त्याच्या खूप मागे लागलो. म्हणजे खूप मागे लागणं पण हानिकारक आहे थोडक्यात. म्हणजे एखाद्याला धावपट्टू जरी असला त्याला म्हणलं पळ आता 10-20 किलोमीटर, तर ते जरा थोडंसं अडचणीचं निर्माण होतं. मग आपल्याला काय करावं लागेल, त्याला खरंच धावपट्टूमध्ये त्या शर्यतीत उतरायचं असेल त्याला सुद्धा आपल्याला त्याला लागणारे घटक आहे, समजा अन्नद्रव्य असेल त्याचं, ते मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो, मॅनेजमेंट सुद्धा स्किल अडॉप्ट करावं लागेल त्याला आपल्याला. मग त्याचे जे रेग्युलर डोस आहेत, कारण डोंगरात दुर्लक्ष आहे त्याला लागलं काय नाही लागलं काय देणं घेणं नाही. पण इथे आपल्याकडे म्हणजे रासायनिक खताच्या मात्रा, सेंद्रिय खताच्या मात्रा आणि फळांची संख्या सुद्धा निर्बंध आणला पाहिजे त्याच्यावर. आता लागतात म्हणून मग तो एक आस्पेक्ट आहे त्याच्यामध्ये. म्हणजे काय, फ्रूट थिनिंग म्हणतात, म्हणजे फळाची विरळणी करणे, ते सुद्धा थिनिंग आस्पेक्ट घेऊन सुद्धा आपण पुढे गेलं पाहिजे. आपल्याला काय पाहिजे, मार्केटमध्ये किमान 250 ग्रॅमचं फळ पाहिजे. मी तुम्हाला हे सांगितलं की फळ खूप मोठ्या आकाराची कामाची नाही आपल्याला. एका कुटुंबामध्ये काय 2+2 आहे. आताचे जे कुटुंब आहे ते 2+2 आहे. आता काय सगळे काही एकदा सीताफळ खात बसत नाही, तर जर कुटुंब बसलं, आता 1 किलो जर सीताफळ नेलं तर एकदाच काढावं लागतं तुम्हाला सगळं. कमीत कमी आपलं फळ 250 ग्रॅम, 250 ग्रॅमचं फळ आपलं असावं. एका बॉक्समध्ये आपण 4 फळं पॅक केली तर 1 किलोच होतं. आणि मुंबई, पुणे, औरंगाबाद अशा मोठ्या शहरामध्ये तुम्ही 70-80 रुपये किलो जरी म्हणलं सोसायटीमध्ये चांगलं जातं, ती लोक घेतात. ते अजिबात नाही मिळत नाही. कारण आज पाहतो आपण
म्हणजे ती अमाऊंट त्यांच्यासाठी फार मोठी नसते. तुम्ही मुंबईत जर गेलात ना, हे सीताफळाला 300 रुपये, 250-300 रुपये सीझनमध्ये ते घ्यायला तयार असतात. आता माझा मित्र आहे, ते मी कारकिले सांगितलं तुम्हाला, त्याची 25 एकर सीताफळाची शेती आहे. नवरा बायको ते म्हणतात, सर आम्हाला घरी जायला वेळच मिळत नाही म्हणजे. त्यांचा मजूर, त्यांचा सगळा समूह शेतातच राहतो म्हणजे 2-2.5 महिने. सकाळी सीताफळ तोडली की संध्याकाळी त्याची फोटोग्राफ नाही वगैरे ते सगळे एकत्र करतात सीताफळ, त्याच्यातून ग्रेडिंग करतात, पॅकिंग करतात. तो माल संध्याकाळी टॅम्पोत भरतात, वाशी मार्केटला जातो. तो माल वाशी मार्केटवर थेट दुबईला जातो माल. आता दुबईला गेल्यावर तर सोनंच आहे सगळं. ते एका दिवसामध्ये सीताफळ तुमचं दुबईला चालेल. आणि तिथं रेट काय, तिथं ते काय ते काय गल्फ कंट्रीज आहे सगळं. इंधनवाले ते काहीच बघत नाही, पाण्याला एवढी किंमत देतात तर सीताफळ करायला नाही. त्यांच्याकडे खूप डिमांड आहे सीताफळाचं. म्हणजे तिथे आणखी रेट तुम्हाला दुप्पट झालेला दिसेल, 500-600 रुपये किलो. म्हणजे ही सुद्धा एक प्रणाली आपल्याला अंगीकार करावा लागेल. म्हणजे सीताफळाचं काय आहे की त्याला 40-45 वर्ष काही मरणच नाही. फक्त आता आपल्याला त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या. ब्लॅक सॉइलचं जे आपण काळ्या जमिनी जवळपास समजा आता आमच्याकडे बऱ्यापैकी काळ्या जमिनी. काळ्या जमिनी असं करे झाला तुम्ही 75% काळ्या जमिनी. हो. तर समजा आपण काळ्या जमिनी पण काही पाणी निचरा होणाऱ्या जमिनी, निचरा होणं महत्वाचं. हा पण आता काही ठिकाणी तर समजा चुकून जर काही शेतकऱ्याकडून समजा काळ्या जमिनीत लागले उन्हाळ्यामध्ये त्याला भेगा पडतात, त्याला काही उपाययोजना करू शकतो का आपण? ते कठीण आहे. कारण काय होतं, काळ्या जमिनीची वैशिष्ट्यच असते, उन्हाळ्यामध्ये हाय टेम्परेचर करून त्या भेगा जातात आणि मुळी उघड्या पडतात. मग ते झाड दगावतं ना, उष्णता सहन होत नाही सीताफळाला, मुळांना उष्णता सहन होत नाही. तर त्याला आपण बेड करू शकत नाही. तुम्ही प्रिव्हेंटिव्ह मेजर करू शकता. बेड करून आता बरेच लोक काय करायले, उंचवटा म्हणजे बेड केला त्याच्यावर लावून ती पण टेक्निक अडॉप्ट करतात. म्हणजे आपल्याला ते डाळिंबासारखी अगोदर लागवड करून घ्यायची, नंतर बेड करून घ्यायचे. जमतं. पण त्या बेडमध्ये समजा मग आपण समजा एक हिरवळीचं खत किंवा मग काडी कचरा टाकून जमतं. मग तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणतो आपण त्याला. म्हणजे त्याला दगावण्यापासून वाचवणे. जसं पेशंट एखादा दगावतो आपला, तर त्याला वाचवण्यासाठी आपण ऑक्सिजन जसं कृत्रिम लावतो तसा प्रकार. मग हे तुम्ही म्हटलं तसं हिरवळीचं म्हणजे त्याला आपण ग्रीन मॅन्युरिंग म्हणतो तसं करणं, किंवा बेड करून लावणं त्याला. तुम्ही मला तसं मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आता बघा बऱ्याच गोष्टी पॉलिथिन मल्च वापरतात लोक तडे जाऊ नये, त्याचा सुद्धा आपण वापर करू शकतो. आता मोसंबी तुम्ही पाहिलं असेल तर आपण कल्पना करणार नाही, मोठ्या मोठ्या शेड नेटमध्ये मोसंबी घेतात. त्याचं कारण काय की इन्सेक्ट्स अटॅक, कीड आणि रोगांना त्याला बळी पडू नये म्हणून इस्रायल तंत्रज्ञान जर तुम्ही पाहिला तर 10-10 एकर त्यांना सगळं शेड नेटमध्ये येते. असं पण आपण शेती पाहतो. म्हणजे शेवटी काय की त्याला फोर्स्ड फार्मिंग म्हणतात. म्हणजे निसर्गदत्त जर ते एखादी गोष्ट होत नसेल तर त्याला आपण कृत्रिम पद्धतीने ऍडजस्ट करून पुढे जाणे. पण जिथं भेगा पडतात ना तिथं थोडं लिमिटेशन येतात, त्या भागामध्ये थोड्याशा अडचणी येतात. म्हणून आम्ही सांगतो की जमिनी पाण्याचा निचरा व्हावा, काळी का असतात पण निचरा व्हावा पाण्याचा, आणि शक्यतो तडे जाऊन येतील म्हणजे ते डाळिंबाला हानी होणार नाही शेवटपर्यंत. कारण ह्याचं आयुष्य 50 वर्ष, सीताफळाला मरण नाही, 40-50 वर्ष काही होत नाही. फक्त मॅनेजमेंट मात्र करावं. सर सीताफळ हार्वेस्टिंग केल्यानंतर आपण रायपिंग करून मार्केटिंग करू शकतो. हो, रायपनिंग. आता सीताफळाचं काय रायपनिंगचं मी म्हणाल तुम्हाला, रायपनिंग म्हणजे कसं मार्केट व्हॅल्यू बघून करणार तुम्ही. काय असतं कधी कधी एका दिवसात एक गाडी आपल्या जर बाहेर परराज्यात दूरच्या मार्केटला जर पाठवायची तर एका दिवसात एवढं हार्वेस्टिंग करून ग्रेडिंग करून पॅकिंग होत नाही. तर मग आपण जसं 2 दिवस 3 दिवस त्यांना रॅपिंगमध्ये ठेवलं केलं, 2-3 दिवसात गाडीचा लोड झाला असं मार्केटिंग करू शकतो. करता येते ना. मी म्हणाल तुम्हाला, आपण जर ॲडव्हान्स टेक्निक्स वापरले, जसं आता डिफ्रिजरेटेड व्हॅन्स आहे, म्हणजे तुमचं सीताफळ जाईपर्यंत पिकतच नाही, पुढे 2 दिवस पिकत नाही. हे जे रेफ्रिजरेटेड व्हॅन्स आहेत ना, जे आम्ही तुमच्याकडे पाठवणार आहे भविष्यामध्ये, ते तसेच पाठवणार आहेत की सीताफळ शेतकऱ्यांचा हार्वेस्ट झाला, आमच्या गाडीत टाकलं एकदा की ते आमच्या प्रक्षेत्रावर येईपर्यंत तिथून पुढे 2 दिवस पण ते पिकलं नाही पाहिजे. अशा पद्धतीचे मॉडेल्स आम्ही काढू, म्हणजे ज्याच्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळेल की बाबा सीताफळ असं केल्यानंतर आपण 3-4-5 दिवस, कारण शेवटी त्याला लिमिटेशन आहे. सीताफळ नैसर्गिकच असं आहे, निसर्गाने दिलं त्याला, की त्याचं वर्गीकरण केलं. फळांचं वर्गीकरण 2 कॅटेगरीमध्ये करतात, एक आहे क्लायमेट्रिक आणि एक नॉन क्लायमेट्रिक. म्हणजे तुमच्या ढोबळा भाषेत सांगायचं असेल तर जे फळं लवकर पिकतात त्याला क्लायमेट्रिक म्हणतात, आणि जे उशिरा पिकतात त्याला नॉन क्लायमेट्रिक. आणि ती फळं पिकण्याची प्रक्रिया करणारे जे हे आहे इथेरेल, त्याच्यावर आपल्याला सगळ्या गोष्टीवर नियंत्रण मिळत आहे. त्याचं जे श्वासोच्छ्वास होतं, रेस्पिरेशन म्हणतो आम्ही त्याला, ती जर मंदावलं तर आपोआप त्याची काय म्हणते पिकण्याची प्रक्रिया थांबवता येते ना आपल्याला. आणि रॅपिंग करताना असं कलरवर डाऊन होतो का फळाचा? काही होत नाही डाऊन, जसा तसा राहतो, कारण ह्याची रिॲक्शन होत नाही त्याच्याबरोबर. ते गॅस जेव्हा रिलीज करतं ते गॅस फक्त कॅच करतं त्याला, त्या गॅस सिलेंडरचं म्हणून आपण इथिलीन गॅस आपल्याला दिसत नाही, तो गॅस स्वरूपात असतो जसं ऑक्सिजन आहे तसं. पोटॅशियम परमॅग्नेट ठेवलं आपलं की तो फक्त ऍब्झॉर्ब करतो.
तो त्याला म्हणजे जसा रिलीज होतो तसा पकडून घेतो त्याला, म्हणजे त्याचं कार्य करू देत नाही त्याला. पिकवण्याची प्रक्रिया बंद होते आपण. किंवा कार्बन डायऑक्साईड जास्त ठेवणं, कार्बन डायऑक्साईड जास्त ठेवून ऑक्सिजन काढणं, आपोआपच फळाची पिकण्याची प्रक्रिया मंद होते. आणि पॅकेजिंग मी सांगितलं तुम्हाला, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह पॅकेजिंग वापरतो. जरा कॉस्टली असल्यामुळे शेतकरी वळत नाही. आपण बघू आपल्या माध्यमातून सांगू, एकदा आपला प्लांट एस्टॅब्लिश झाला मग शेतकऱ्याला प्रेरणा मिळेल. कारण कसं आहे, पहिलं शासनाला पुढे 4 पावलं टाकावं लागतं, म्हणजे शेतकरी नसतो ना तिकडे जायला. ज्या पट्टी काळ्यात जसं की बीड जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी डोंगराळ भाग आहे, हो तसं जालना जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्यात आमच्या बदनापूर आणि आंबड तालुक्यामध्ये सुद्धा ब्लॅक सॉईलचं जास्त प्रमाण आहे. बरं, थोडंफार आमचं समजा 1-2 सर्कल सुद्धा ते जामखेड आणि रोयलागड साईड छोटी, तर मग बाकी सगळं काळाची. बरं. तर याच्यासाठी काही तिकडे तुम्ही जे म्हणले आता की तुमच्या विद्यापीठाकडे समजा इतक्या प्रकारच्या व्हरायटी आहे, हो. तर मग या काळ्या जमिनीमध्ये कोणती व्हरायटीचं सिलेक्ट राहू शकतं? आता हे सांगतो काय, प्रत्येक जे आहे म्हणजे कोणतंही फळपीक असो की तुमचं सिरियल्स म्हणतो आम्ही आता तुमचं, किंवा हे कापूस हे याच्या सगळ्यांच्या मर्यादा करायला. जसं आपण मी म्हणलं आता तुमच्याकडे समजा ऊस येतो, काळ्या जमिनीमध्ये उभा येतो. आता मी म्हणलं माझ्या मुरमाड जमिनीमध्ये ऊस घेतो थोडक्यात, तर म्हणजे ज्या त्या पिकाला लागणाऱ्या जमिनीची संरचना ही ठरलेली आहे. त्याच्यामध्ये आपण फारसे बदल करू शकत नाही आपण. म्हणजे जसं ऊस उतारा कुठं देईल काळ्या जमिनीमध्ये. आता आमच्या भागामध्ये सुद्धा काय करतात लोक, हरभरा लावतात. हरभऱ्याचा उतारा काळ्या जमिनीमध्ये चांगला येतो, ऊस चांगला येतो. जे टनेज येतं तुम्हाला ते आपल्या डोंगराळ भागामध्ये, आमच्या भागामध्ये फार कमी येतात. आता लावतात शेतकरी, पण त्याच्यामध्ये फारसं उत्पन्न निघत नाही त्यांना. पण तसे काही लिमिटेशन असतात. म्हणजे प्रत्येक फळपिकाला त्याची जी जमिनीची लागणारा पोत आहे तो वेगवेगळा आहे. त्याच्यामुळेच काय होतं की ही सगळी सर्व दूर ही फळपिके येत नाही. आपण त्याला काय करतो, कृत्रिम रीतीने आणण्याचा प्रयत्न करतो. मग त्या उत्पादनावर तरी परिणाम होतो, कीड रोगावर तरी ते बळी पडायला लागतात. म्हणजे अशा काही नकारात्मक बाबी त्याच्याकडे यायला लागतात. कारण आपण त्याला काय केलं, त्या हलक्या माळ रानातून आणलं, त्याला दुर्लक्षित रानातून आपल्या मुख्य जमिनीत आणलं. मग जे बदल होऊ लागले ते आपल्या एकदमच क्रांतिकारी बदल करता येणार नाही, हळूवारपणे बदल आपल्याला करता येईल. मग मी म्हणाल तुम्हाला तसं काळ्या जमिनीमध्ये तडे फक्त नाही जायला पाहिजे. तडे म्हणलं की तसं वाढ नाही ना, मग आपल्याकडे जो क्रॅकिंग होतो, समजा क्रॅक होतोय आणि त्याला तो सस्टेन करू शकतो असा वाढ नाही. तुम्ही 2-4 वाणं सांगितले आम्हाला, याच्यापैकी समजा काळ्या जमिनीमध्ये सांगा असं काही आहे इकडे परिसरामध्ये असा तुमच्या माध्यमातून दिलेला वाण आहे? नाही. मग आता काळ्या जमिनीमध्ये आता आमचा धारुसा जो आहे तो आम्ही मध्यम प्रकारचा, त्याच्या जमिनीमध्ये लिटरेचरमध्ये दिले मध्यम प्रकारच्या जमिनीमध्ये अवलंब करावा. त्यात काळ असं शिफारस केली नाही. पण त्याचे धारुसाचे वैशिष्ट्य काय ते आहे दाखवत तुम्हाला आपल्या फोटोग्राफ्स मध्ये, म्हणजे तुम्हाला ते वाण पण दिसेल. आणि तुम्ही फुलेपूर ह्याला गेलात का, पुणे साईड, पुरंदर साईडला, तिथे पण शेतकरी माझ्याकडे आले होते. त्यांच्या फोटोचा मी संग्रह ठेवला. ते काय म्हणले, सर तुमचं धारुसा इतकं चांगलं आहे, त्याचा आरोमा म्हणतो आपण, त्याचा जो सुगंध आहे, त्याच्यानंतर त्याचा गर आणि त्याचे घटक मी सांगितले, शुगर आणि TSS, हे आमच्या फुले पुरंदरमध्ये सुद्धा नाही. कारण कसं ह्यांना कोलतेंना तुम्ही कोलते हे प्रगतशील शेतकरी होते आणि योगाने MCRचे उपाध्यक्ष होते. म्हणजे चांगलं हे होतं त्यांचं. पवार साहेबांनी खूप कट्टर कार्यकर्ते होते आणि 10-15 वर्ष MCRवर त्यांना राहतात. अगदी विजयवाला माणूस होता ते कोलते साहेबांकडे. ते माझ्याकडे शेतकरी घेऊन आले 100 आहे. चला म्हणजे सीताफळ संशोधनाला म्हणजे सगळ्यात काम चांगले म्हणजे तुम्हाला सगळ्यांना दाखवून. मग ते आमचं सगळं बैठक झाली, शेतकऱ्यांच्या बसली चर्चा झाली. मग ते धारुसा त्यांना खायला दिले. तर ते म्हणले, सर एवढं तर आमचं फुले पुरंदर सुद्धा नाही म्हणले, तुम्ही आम्हाला जेवढ्या प्रमाणात सीताफळ द्याल तेवढा आमचा फायदा होईल म्हणले. म्हणजे ह्या सीताफळाची मागणी तिकडेच असते. ते तुमच्यासारखे प्रगतशील शेतकरी ते, म्हणजे तो माणूस सुद्धा 100 शेतकरी गुणाला पण त्यांना दाखवलं हे वैशिष्ट्य काय. तर धारुसामध्ये आढळणारे गुणधर्म इतर कशातच नाहीत सध्या. म्हणजे फक्त एवढंच की काय आहे, किपिंग कॅपॅसिटी, किपिंग क्वालिटी जी आहे, किपिंग क्वालिटीवर त्याचं कसं मी म्हणलं तर 2 ते 3 दिवसात पिकतं ते, त्याचा तेवढा ड्रॉ आहे. हां, थोडं कमी जास्त. फक्त आता ते नानांचं जे आहे कसपटेचं गोल्डन जे हायब्रिड आहे ना, हायब्रिडला थोडं 2-3 दिवस आणखी कालावधी जास्त म्हणतो आपल्याला पिकण्यासाठी. म्हणजे ते ट्रान्सपोर्टला सुटेबल झाले, आपल्याला ह्या ठिकाणाहून त्या ठिकाणी नेता येईल. याचं वैशिष्ट्य की आपल्याला घरावरतीच जास्त लक्ष द्यावं, केंद्रित करावं लागणार. घर काढणं आणि मग ते 2 वर्ष तुमच्या हातातच असेल. अल्टिमेटली काय उद्देश आहे आपला, घर काढणे. घरावरच सगळं अवलंबून आहे ना त्याचं सगळं शेवटी. मग आपण जर अशा पद्धतीने आपले युनिट उभे केले तर निश्चितपणानं 2-2 वर्षामध्ये थोडा कारखाना का आपल्याला. काल बैठक झाली मुसुंडीवर, शिंदे साहेब आले, आम्ही मी होतो त्या बैठकीला. बरं. तर ते म्हणजे हे जे न्यू सेलर आहे, हॉटेल गोल्ड आहे, हो, फुले, ह्या मोसंबीचं ज्यूस जास्ती काळ टिकत नाही. कारण की त्याच्यात काही जरी केलं तर प्रयोग करून पाहिलेले आहे त्यांनी. कारण की ती सिट्रस जी नांदेडची सिट्रस जी आहे ती बंद पडली. पैठणला गेली होती. नाही ते पैठणचं हे इस्टेट गेली.
की हे जे नांदेडला जी झालेली ना बरं. प्रोसेसिंग केंद्र प्रोसेसिंग, तर तिने सांगितलं का जर समजा हे करायचं आपल्याला प्रोसेसिंग करण्याकरता व्हरायटी चेंज करायची. हा, बरं. त्यांचं म्हणणं जे फॉरेन वेलेन्शिया वगैरे आलेले आहे ना, तर त्या त्याच म्हणजे चेंज करायच्या. हो, म्हणजे त्यांचं म्हणणं प्रोसेसिंगला जे सुटेबल आहे त्याच वर्गात जिला म्हणजे मार्केट आहे, मागणी पण आहे, प्रोसेसिंग होऊ शकते तिची आपण करू शकतो रिप्लेस तिला. अच्छा. आपल्या जर व्हरायटीमध्ये काही काय होतं बघा, जसं आपण एक काळी आपल्याला दुष्काळामध्ये आपण मिलो खाल्लं म्हणतो, पुन्हा आपल्याला गहू आयातच करावं लागले म्हणतो, तसं आता बाउंड्रीज राहिल्या नाही. ह्या देशातलं वाण त्या देशातलं वाण असं काही वर्गीकरण करायची गरज राहिली नाही. जे वाण लावल्याने शेतकऱ्याचं हित साध्य होईल ते वाण लागवड करायला आपल्याला काही धज होत नाही. आणि हे बाउंड्रीज आता मिटलेल्या आहेत देशामधल्या जे म्हणतो ना आपण, त्याच्याशी काही मतलब राहिलेलं नाही. अल्टिमेटली काय कोणाचं कोणते गव्हर्नमेंट झालं मग ते आपल्या देशात नाही बाहेर शेतकरी हा सर्वाईव्ह झाला पाहिजे त्या पिकापासून, त्याला 4 पैसे मिळाले पाहिजे. मग आता बाहेरची व्हरायटी आपल्याकडे सूट होत नाही असा प्रकार राहिलेला नाही. आता आपल्या इकडे ऍपल लावू लागलं, हिमाचल प्रदेश मधलं जे ऍपल आपण येतो येणार आहे म्हणलं, आता इकडे बीड जिल्ह्यामध्ये अशा डोंगरामध्ये ऍपल लावलं त्या लेडीज नाही का, माझ्याकडे लावले, मी लावले. तुम्ही लावले का? चांगलं उत्पन्न मिळालं म्हणून त्यांचं मी पाहिलं, माहिती आली होती पेपरला. म्हणजे लिमिटेशन राहिले नाहीत. आता थोडक्यामध्ये सांगायचं म्हणजे वाण जो शेतकऱ्याला सुटेबल आहे, जो 4 पैसे देऊ शकतो, तो मग आपल्या देशातला असो की परदेशातला असो, त्याला 4 पैसे मिळतात ना, त्याचे काही लिमिटेशन राहिलेले नाही. त्याचा अंगीकार आपण करू शकतो. हे म्हणजे तसं मोसंबीला आपल्या जर मर्यादा असेल प्रक्रिया उद्योग वगैरे वाटचाल करायला, तर शेतकरी काय करते, उद्या नवीन व्हरायटी लावते, ते कशाला थांबत बसते. नवीन येणारे आव्हानं त्याला पेरवायचे असतात आणि पुढे जायचं असतं शेवटी सकारात्मक. असं एक आपली रूपरेषा असते सगळ्या शेतकऱ्यांची. नाही चालत तिला कॅल्शियम कार्बोनेट म्हणतो आपण त्याला. ते कशा कोणत्याच फळ पिकाला आपण सांगताना सांगतो त्याचं काय चुनखडीयुक्त नसली पाहिजे. सीताफळाला सुद्धा चालत नाही, कोणत्याच फळ पिकाला चालत नाही. कॅल्शियम कार्बोनेट म्हणतो आपण त्याला. ते जमीन नाही चालत बेटा, ते कसं सॉल्ट असतात ना, ते तग धरत नाही. ते जवळपास नियर अबाउट 4 to 5% चुनखडीचे प्रमाण आहे ना, 5% वर नसावं म्हणतात. त्याच्या आत असेल तर चालतं, 5% वर नसावं. काही भागामध्ये आवडत चुनखडी आढळते, ते जरा लिमिटिंग फॅक्टर आहे. मग त्याला सॉइलला अपग्रेड करतो आपण, तुम्ही मला तसं ग्रीन मॅन्युरिंग म्हणतो त्याला. सातत्याने ते ग्रीन मॅन्युरिंग करणं, ते तुमचा धेंच्या ज्यूट सारखं पीक घेणं आणि त्याचं सॉइल मधल्या प्रॉपर्टीज बदलणं, त्याने मग ते प्रॉपर्टीज बदलतात जमिनीतलं आणि कॅल्शियम कार्बोनेट कमी होऊन जातं आणि उपलब्ध जे पिकासाठी उपलब्ध खत आहेत ते मिळायला लागतात. जे नत्रस उत्पादनाचे गोल्डनचं प्रॉब्लेम काय आहे घर काढण्यामध्ये, एक त्याचं जे अनुभव शेतकरी सांगतात किंवा तो प्रोसेसिंगवाला सांगू लागला मला, एक सारखं पिकत नाही सर म्हणलं, म्हणजे ही एक प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये. आणि थोडं आंबूस आहे म्हणजे आपलं सीताफळ खायला गोड लागते एकदम, तुम्ही बघा ना चव त्याची, ते थोडंसं आंबूस लागतं. अशा कारणामुळे ते थोडंसं मार्केटमध्ये प्रॉब्लेम सर. दारूसाचा सध्या प्लॉट पुढे आहे. दारूसाचा इथं ह्यांनी आणला होतो मला नाही, आपल्या बीड मध्ये सांगा ना, आम्ही व्हिजिट करू. बीड मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आता शेतकऱ्यांची माझ्याकडे यादी नाही, पण आमच्या बीड मध्ये आंबेजोगाईमध्ये आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लातूरमध्ये पाहायला मिळेल. इथं बदनापूरला पण आणले तुझ्या, इथं औरंगाबादला शेतकऱ्यांनी आणले. ते नाव नाही, मी तुम्हाला नाव देईन, फोन करा मला. ते औरंगाबादला आता यावर्षी एक शेतकऱ्याने जवळपास 1000 रुपये दिले. 2-3 शेतकरी आले माझ्याकडे. इथं बदनापूरच्या जवळ आले, मी सांगतो तुम्हाला त्याचे नंबर वगैरे, मला फक्त एक फोन करा, मी तुम्हाला नाव नंबर किंवा मग माझ्या मोबाईल मध्ये नंबर आहे एक जणाचा. त्याने काय म्हटलं आपण नंतर त्याच्यावर करू. सांगतो तुम्हाला मी. तो एक सामान्य मुलगा असं एक तरुण मुलगा आहे, माझ्याकडून तो 400-500 रुपये घेऊन गेला दारूसाची. ते म्हणजे आमच्या भागामध्ये सर गोल्डन पण आहे म्हणलं, पण माझं कसं म्हणलं सर, माझं सीताफळ दारूस आहे. आता सगळं घरोघरी नोकरदार लोकांना माहीत झालं म्हणजे सीताफळामध्ये आडी नाही काही नाही. तर माझं सीताफळ जागेवरच 70-80 रुपये किलो जातो सर. मला कोणाकडे न्यायची गरज नाही म्हणलं. त्याचा नंबर पण आहे माझ्याकडे, मी तुम्हाला नंबर देतो. नाही, जळगाव साईडचा जरा जामनेर जळगाव साईडचा आहे, नंबर आहे माझ्याकडे. सर तुम्ही विचारा. बरं, ते मला सर असं सीताफळ म्हणजे आईस्क्रीम खाल्ल्यासारखं लागतं. तो असा तरुण मुलगा आहे 30-35 वर्षाचा. तर माझी नवीन व्हरायटी कधी देत असेल मला मागे लागले. अरे मला थांबायला ही प्रोसेस आहे ना, तुला कसं देते म्हणजे जिथे जिथे म्हणजे म्हणतात ना प्रत्येक गोष्टचा कागदी ते सोनं नसते, तसं होऊन बसलं त्या. आता ठुमरे म्हणजे आमच्याकडे एकदम चांगला माणूस म्हणजे म्हणजे त्याचं फार मोठं कन्स्ट्रक्शनचं काम आहे आणि आमचे म्हणजे चांगले मोठे लोक त्यांचे पार्टनर आहेत. तर त्यांनी काय केलं, ते शासनाकडून सगळ्या योजना आणल्या, त्यांनी राबवलं त्या प्लॅन कसड्यापणचा प्रक्रिया उद्योगात ठुमरे साहेबांनी.
आता मी त्यांच्या बाजूलाच आहे ना, माझं त्यांचं अंतर 5 किलोमीटरचं. त्यांनी काय केलं, असंच ते सांगण्यावरून गोल्डन आणलं, लावून टाकलं गोल्ड. आणि काही हैदराबाद सिलेक्शन, ती पण आहे एक व्हरायटी हैदराबाद सिलेक्शन, ते हैदराबाद सिलेक्शन पण लावलं. आता त्यांना काय वाटलं, हे गोल्डन लावल्यानंतर आपलं भरपूर 15-20 एकर लावलं त्यांनी गोल्डन. आपलं उद्देश साध्य झालं वाटलं आणि मग ते प्रक्रिया उद्योगाकडे वळाले. प्रक्रिया उद्योग करत असताना त्यांना मग ते जेव्हा मध्ये बाया घर काढायला लागल्या, अवदर ओळखू येत नाही, ती अंडी दिलेली असतात ना, घरामध्ये सगळ्या आळ्याच आळ्या, हे कसलं काम म्हणलं. ते स्वतः डॉक्टर साहेब, ते डॉक्टर आहेत पेशंट. डॉक्टर साहेब एकदा माझ्याकडे आले, म्हणले मुंडे सर आम्ही तुमचा सल्लाच घेतो नाही, म्हणजे खूप चुका. म्हणलं मी तुमच्या दारात आहे, मला तरी बोलावं की नाही. म्हणलं म्हणजे आपली अशी चूक होते. काय होते काय म्हणजे आतमध्ये आळ्या होणं म्हणजे त्या फळमाशीच काम आहे. फळमाशीचं फ्रूट फ्लाय, हो ना, फळमाशी. मग आता त्याला आपण जे आपल्या धारूसाला बालानगरला आपण फवारा म्हणतच नाही ना कधी, त्याचा फळमाशी शेवटपर्यंत होत नाही, येत नाही का, येतच नाही, त्याला कधीच आळी पडत नाही. बालानगरमध्ये अजिबात आळी येत नाही. हे डायरेक्ट सिलेक्शन केलेले वाण आहेत. हे संकलित वाण आहेत तुमचे, गोल्डन, आर्कासान, हे संकलित वाण. आता तुम्हाला वेगवेगळ्या जाती दाखवतो सीताफळातले वाण तुम्हाला पाहायला मिळते. असं आपल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना उभारी देऊया सगळे मिळून. आता त्यांना की नाही जे वाण आहेत, आता हे जे आहे की नाही, आता मला काय दौऱ्यामध्ये फिरत असताना फिरावं लागलं, हे सीताफळ घेऊन जायला वेळ लागला, त्यामुळे थोडा काला कलर, ते थोडा ब्लॅकिश वाटतो कलर आपल्याला. ऍक्च्युली हा सगळा गोल्डन कलर होता त्याला सगळा. हे जे म्हणलं मी तुम्हाला नवीन वाण विकसित होणार आहे आपला गोदावरी म्हणून, तर ही त्याची मोठी मोठी डोळे आहेत. आता ते मला उशीर जरा न्यायला आमचं संशोधन केंद्रात, गोल्डन सारखं दिसतं. हा बरं का, पूर्ण डोळे त्याचे मोठी मोठी बल्जिंग आहे, अशी ठोकर डोळे आहेत त्याची. तर त्याचं वजन जवळपास 425 ग्राम केलं सापडलं त्यावेळेला. आपण मॅनेजमेंट केलं तर 500 ग्रामच्या पुढे जाईल ते. त्याच्यात TSG म्हणून तुम्हाला म्हणून 30 आहे त्याच्यामध्ये. आता सध्या धारुसामध्ये 24 आहे आणि पल्प 60% निघते, आता 47% म्हणलं तुम्हाला मी. आणि साखर जवळपास बघा 29 आसपास जाते ती पण, म्हणजे 25 पुढे 10 पैसे आपल्याला त्यावेळेस सापडलेले गुणधर्म. हा एक वाण पुढे चांगला येऊ शकतो आपल्याला. आता धारुसा पण आहे आपलं, हे धारुसा आहे, हे धारुसाचं वाण जे शेतकऱ्याकडे आहे उपलब्ध. हे धारूच्या डोंगरात सापडले म्हणून, धारूच्या डोंगरातले त्याच्यामध्ये धारू नाव दिले. फार प्रसिद्ध आहे ना धारूमध्ये, शुगर 19.5 आसपास आले धारुसामध्ये, म्हणजे 20 आली कमी. मग म्हणलं ना आपल्याला ते 24-25 कडे जायचं शुगर. आता हे जे बघा सीताफळाचं घर आहे, मशीन पल्प एक्स्ट्रॅक्टर आहे आपल्याकडे, ह्याच्यापासून ती कुल्फी बनवलेली आहे. हे हॉर्टिफ्रेश म्हणून एक कंपनी आहे सध्या अकोला साईडला, तिने हे सगळे प्रॉडक्ट्स बनवले. मी ती पाहायला गेली सगळे. सीताफळ आईस्क्रीम बनवलंय, मिल्कशेक बनवलंय, रबडी पण बनवलंय. आता लग्न समारंभामध्ये आपली जी काही मंडळी ना जी खर्च करू शकते, ते काय गुलाबजामुन खायला बसलेली नाही, डायरेक्ट शुगर येते. आता जे खर्च करू शकणारी मंडळी चांगली प्रेस्टिजियस दिसते, रबडीचा वापर खूप होणार. म्हणजे पर्याय काय, आपल्याकडे जर घर असेल तर आपण रबडी बनवून देऊन त्यांना. हे माझे जे तरुण उद्योजक पुढे येणार आहेत ना, हे रबडी बनवायला शिकवतो. इथल्या इथं सगळं उपयोग होतं पुढे बेटा. हा आता हे सगळे माझ्याकडे वाण आहेत. तुम्हाला जे ऍपल म्हणलं ना, त्यामध्ये पॉन्ड ऍपल, तेव्हा त्याला डोळे आहेत का, आणि ते 350-400 ग्राम पर्यंत जातात. आता त्या अर्ली स्टेजमध्ये काढले मी त्याला, त्याच्या पानावर चकाकी बघा सगळं आपल्या ह्याच्या पानासारखं दिसतंय, जांभळासारखं. हा बरोबर, म्हणजे हे त्याच्यात 4 गोड आहे. नाही हे गोड नाही लागत, आंबूस लागते जरा. हे जे पॉन्ड ऍपल आहे ना आमचं, ते पाईनॅपल सारखं आहे त्याचं. 4 बी असलं त्याच्यात, असं जे येतं मार्केटमध्ये ते वेगळं त्याला 2 वगैरे काय असं 1 किलो पर्यंत जातं. ते बी आहे माझ्याकडे, पण ते जास्त लागत नाही. माल कमी लागतो, 4-5 लागते सीताफळ. रामफळ वेगळं नाही, आपल्याकडेच ओरिजिन आहेत सगळे, आपल्या स्पेसेस आहेत सगळे आपल्याकडे सगळे मटेरियल, इंडियन ओरिजिन आहे सगळं मटेरियल. मग ते काय होतं बऱ्याच वेळेला काही आपल्याला न्यूट्रिशनल कमी असलं. आता हे मुरमाड जमीन येते सीताफळ संशोधन केंद्राला ना, सगळी मुरमाड जमीन आहे. आणि मग काय होते, आता ह्याचं काय करतो, अभ्यासासाठी आहे ना आपल्याला, आपण ह्याच्यामध्ये काही नत्र कमी जास्त पडले पूरक पालाच, तर मग तो कलर मारतो नाही, चांगले पण कलर आहेत त्याचे. आता ही शेवटचं ह्याच्यामध्ये आलेलं ते, पुन्हा हे A*B, B*, हा हो एकदम हिरो पण आहे. ॲनोनस सेवन, आता हे बघा पॉइंटेड डोळे त्याला सगळे, तेव्हा ते चेरीमुळे असं हे आले जरा ॲबलॉंगेट म्हणतात त्याला, हे दिसलं असं कर्व आल्यासारखं आलं त्याला पुढे. हा हे त्यांचं म्हणणं आहे. ते ॲनोना 4 वगैरे आहेत का, ते 1 किलो पर्यंत जाते. तेव्हा ते वर 1 फळं खूप कमी लागतात.
एका झाडाला 4-5 आणि 1-1 किलो पर्यंत जाते. गर चवडा चांगला आहे, सपक लागतं खायला. हे वेगवेगळ्या प्रजाती आहेत सीताफळामध्ये, आकार म्हणा. सरस्वती पण आहे माझ्याकडे. ही शेतकऱ्यांनी काढलेली वाण आहे, नागपूरचं बरं का. हे सरस्वती इकडे 4थ्या नंबरची. पुढे त्या पिंक म्हणून त्या त्याला एकदम डोळे पॉइंटेड आले, स्पाईन काठी आल्यासारखं. ही खाली फिंगरप्रिंट आहे, ते अॅनोला 2 आहे. A×W पण आहे, म्हणजे आकार कसे फळांचे. पुढे बेटा हे आमच्या साहेबांनी लावलेलं. पुढे ही काय झालं लक्षात घ्या. हे मयंक गांधी म्हणून एक खूप मोठे समाजसेवक आहे, तुम्ही ऐकलं. मयंक गांधी, मयंक गांधीने काय केलं होतं, सीताफळाचं समजा मूल्यवर्धन म्हणलं तिथे प्रशिक्षण ठेवलं होतं आता 2 महिन्यापूर्वी. तर त्यांचं सुद्धा मानस ते सीताफळापासून गर काढणे आणि आईस्क्रीम बनवण्याचं. तर ह्याला कुलगुरू नाही बोललो होतं, आम्ही होतो त्याच्यामध्ये. आणि हे शिवानंद चव्हाण म्हणून आहेत बघा, इथे तुम्हाला दिसतील, तुम्हाला सांगतो. हे खूप मोठी मोठी माणसं आहेत बरं का. ते जे आहेत ते मयंक गांधी, ते म्हणजे सोशल रिफॉर्मर. म्हणजे ते म्हणजे परळी त्यांचं काही डेलिगेट नाही, माझं एक नाटक सुद्धा नाही. पण ग्लोबल परळी ग्लोबल ट्रस्टच्या नावाने त्यांनी एनजीओ स्थापन केला आणि तिथे शेतकऱ्याची सेवा करतात. ते आता शेतकऱ्याला रोज 50 रुपयाला मिळत असेल तर 25 रुपये ते भरतात आणि 25 रुपये शेतकरी. तर त्या भागामध्ये डोंगराळ भागामध्ये काम याच्यासाठी करतात की तिथे आत्महत्या वगैरे अमुक अमुक प्रकार जास्त आहेत, त्यांना कोणी लोनही देत नव्हतं. म्हणजे असे प्रकार होते त्या शेतकऱ्यांमध्ये. तर हे सगळं काय अपलोड करण्यासाठी हे माणूस तिथे उतरला. आणि परळीमध्ये खूप मोठं हे ग्लोबल ट्रस्टच्या नावाने, ग्लोबल विकास ट्रस्टच्या नावाने खूप मोठं क्रांती करू लागले शेतकऱ्यांनी. इथे शिवानंद चव्हाण ते होते कमिशनर पोलीस मुंबई. तर मुंबईतली जी गुन्हेगारी त्यांनी अटकेत आणली. ते सांगत होते आम्हाला की दिवशी, सर मुंबई जी शांत केली ते म्हणले, मी आज जर पदावर असतो तर इथे 100 पोलिसांच्या रांगा लागल्या असतात. इतकी मोठी माणसं त्या ट्रस्टमध्ये आहेत जी शेतकऱ्यांची सेवा करतात. त्यांचा उद्देश ते आहे. तर ही शेतकऱ्यासाठी झटणारी संस्था आहे. बस सर आपलं जे गोल्डन व्हरायटी त्याचा आपण पल्प काढू शकतो. म्हणजे आईस्क्रीम मध्ये कसं झालं तर कोणी खाणार नाही, ब्रँड खराब होऊन जाईल. ब्रँड खराब होऊन आपल्याला जे करायचं ते शाश्वत करू. त्याच्यामध्ये असं काही लोकांनी शंकाच नको यायला. जसं मी म्हणलं ना, अमूलचं काय डोळे दाखवून घेतो तुम्ही. अमूलचं आईस्क्रीम असो, अमूलचं बटर असो, मिल्क असो, काही ज्यूस कशाचंही तुम्ही बघा अमूल, आपलं नाव खराब नाही व्हायला. सर चांगल्या मॅनेजमेंटमध्ये ॲव्हरेज यील्ड पर हेक्टर ते ह्याचं जे हेक्टर यील्ड आहे ना 8 ते 9 टन पर हेक्टर, 8 ते 10 पर्यंत काढतात शेतकरी. म्हणजे 3-3.5 टाकतात एकरी, 4 पर्यंत काही शेतकरी करतात, जास्त करतात. आता फळाला साईज म्हणजे कमी फळ आहे, 50-40 फळे तरी काही फळाला साईज येत नाही. मग तेच म्हणालो काय की आपण त्याला निर्धारित करायला पाहिजे. आपल्या झाडाच्या वयामुळे फळधारणा घ्यायला पाहिजे. समजा झाड 4थ्या वर्षी त्यावर 20, 22, 28, 25 असं फळ घ्यायला पाहिजे. म्हणजे असं फळ 5 वर्षाचं म्हणजे 50 आणि 60 फळ घेऊन त्याच्यावर खूप झाले 20-22 फळ. कारण त्याचा आकार मिळेल ना, फळांची संख्या वाढली की मग आपोआपच काय अन्नद्रव्य सगळ्यामध्ये डिस्ट्रीब्यूट होणार. म्हणजे एकसारखा आकार येत नाही तुमच्याकडून, वजन येत नाही. साईज मध्ये तुम्हाला सांगतो मी की कोणतेही फळपीक म्हणजे फळपीक मोसंबी असो, रांगची असो, कोणत्या असो, एकसारखं फळ करायला येतं, एकसारखं वजनाचं फळ कधीच फळत नसते. म्हणून ते ग्रेडिंग आहे ना प्रतवारी. त्याच्यामध्ये 250 ग्रॅम ते 300 ग्रॅम, 300 ते 400 ग्रॅम, 400 ते 500 ग्रॅम अशा वजनाची फळं बाजूला करतो ग्रेडिंग करताना. म्हणजे कोणते तुम्ही घ्या, आंबा घ्या, आंबा एकसारखा भरतो 250 ग्रॅमचा, तसं सीताफळामध्ये कोणती फळं एकसारखं. आपण माणसं बघा असं वेगवेगळे आहेत, म्हणजे निसर्गाने हे जपलेलं आहे गुणवैशिष्ट्य. एकसारखा माणूस दिसतो का, इथे किती प्रजातीत माणसात एक माणूस तसं फळांमध्ये पण आहे. माणसं सोडा आहे की बापाचे 5 पोरं सारखे नसतात. हा तेच मी त्यांना निसर्गाचं वैशिष्ट्य. एक फेस दुसऱ्यासारखं दिसतात.